श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। विमानी बैसोडी रघुनाथा अति त्वरान्वित जाता तळी भरद्वाज वचिता श्रम्य सदा देखिला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। असणारे प्रभू रामचंद्र पुष्पक विमानामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत। अयोध्येच्या मार्गाने त्या ठिकाणी जात असताना असणारा आकाशातून विमानातून त्या ठिकाणी खाली बघितलं गेलं। त्याच वेळेस असणाऱ्या भरद्वाज ऋषीचा आश्रम आणि त्या ठिकाणी पाहिला गेला। आश्रमे सदा भरद्वाज ऋषी आश्चर्य देखिले आकाशी हेमछाया दश दिशी चौपाशी पसरली। आणि प्रभू रामचंद्र वानरा सहित असणारे विभीषण जे आहेत, राम लक्ष्मण सीता माऊली त्या ठिकाणी आणि असं आकाश मार्गाने असणारं विमान घेऊन जात असताना त्या ठिकाणी भरद्वाज ऋषीचा आश्रम आला। आणि या भरद्वाज ऋषीच्या आश्रमावरून विमान त्या ठिकाणी जाऊ लागलं। त्याच वेळेस भरद्वाज ऋषी आश्रमाच्या ठिकाणी होते। त्यांनी वरती त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी असणारी म्हणजे आपल्या आश्रमावर असणारी छाया असणारी सावली त्या ठिकाणी 10 दिशेला त्या ठिकाणी पसरली गेलेली आहे। ही असणारी कशाची पसरली म्हणून असणारा भरद्वाज ऋषीला नवल वाटू लागलं। रविचंद्रा तेला जवित प्रकाश शीतोष्णातीत गगनी काय असे जात ऋषी मनात विचारी। मग आकाशात असणाऱ्या त्या ठिकाणी काहीतरी जाऊ लागलं। वरी असणाऱ्या भरद्वाज ऋषीने पाहिलं, मनामध्ये विचार आला की असणाऱ्या त्या ठिकाणी रविचंद्राचं असणाऱ्या सूर्य आणि चंद्राच्या तेजालाही लाजवील असं तेज त्या ठिकाणी पसरलेलं आहे। अतिशय त्या ठिकाणी म्हणजे अथंड असणारी हवा त्या ठिकाणी सुटलेली आहे। आणि अशा प्रकारे आपल्या असणाऱ्या आश्रमावरून आकाश मार्गाने त्या ठिकाणी काय जाऊ लागलं असा विचार आणि भरद्वाज ऋषीच्या मनामध्ये आला। निर्धारोणी पाहिणी तव परिवारला वानरगणी श्रीराम देखिला विमानी जनकनंदिनी अंकावरी। मग काय जात असावं, कशाची सावली पडली गेली असा विचार मनामध्ये आला। आकाशाकडे त्या ठिकाणी बघितलं गेलं। जेव्हा निरखून असणारं भरद्वाज ऋषीने पाहिलं गेलं तेव्हा असणारं एक विमान पाहिलं। विमानामध्ये वानर मंडळी आहेत। प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या मांडीवर सीता माऊलीला घेऊन बसलेले आणि त्या ठिकाणी म्हणजे भरद्वाज ऋषीने पाहिलं। सौमित्र सहित राम होये सवे वानरे वानर कैसे होये राक्षस गणही दिसती पाहे श्रीराम होये सर्वथा। पण त्या ठिकाणी असणाऱ्या भरद्वाज ऋषीने निरखून पाहिलं गेलं। लक्ष्मणासहित प्रभू रामचंद्र आहेत, मांडीवर सीता माऊली त्या ठिकाणी आहेत। पण वानर कशी काय म्हणजे असणाऱ्या रामाबरोबर आहे। एवढंच नाही, असणारी राक्षस सेना ही असणाऱ्या प्रभू रामचंद्रा बरोबर त्या ठिकाणी दिसते। पण राम आहे हे नक्की आहे असा विचार भरद्वाज ऋषीच्या मनामध्ये आला। माझ्या श्री गुरुच्या नागता श्रीराम न करी अन्यथा निवटुनी अलंकनाथा शरणागता स्थापिले। मग भरद्वाज ऋषीने मनामध्ये विचार केला की माझे असणारे श्री गुरुवर्य त्या ठिकाणी असणारे वाल्मिकी ऋषी आहेत आणि हे वाल्मिकी ऋषींनी अनागत भाष्य जे करून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की असणारा प्रभू रामचंद्र राजा रावणाचा अंत करील, 33 कोटी देवाची बांधवणी त्या ठिकाणी सोडील, नवग्रहाच्या बेड्या त्या ठिकाणी तोडील। हे जे अनागत भाष्य वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे हे वचन वाल्मिकी ऋषीचं वचन कदापिही खोटं त्या ठिकाणी करणार नाहीत। नक्की असणाऱ्या राजा रावणाचा अंत करून त्या ठिकाणी शरणागत असलेल्या विभीषणजीला राज्याच्या गादीवर त्या ठिकाणी बसवलं असावं आणि प्रभू रामचंद्र आले असावे असा विचार भरद्वाज ऋषीच्या मनात आला। होय तो शरणागत पूर्ण राक्षसा माझी विभीषण हरम्यासहित सुग्रीवधान वानरगण समवेत। मग जसं असणाऱ्या वाल्मिकी ऋषींनी सांगितलं की राजा रावणाचा अंत प्रभू रामचंद्र करतील, लंकेच्या राज्याच्या गादीवर विभीषणजीला त्या ठिकाणी बसवतील आणि किष्किंधा नगरीचा राजा असणारा वालीचा अंत करून किष्किंधा नगरीच्या गादीवर त्या ठिकाणी राजा सुग्रीवाला त्या ठिकाणी बसवतील। हे जे असणारं अनागत भाष्य होतं ते नक्की आज प्रभू रामचंद्रांनी पूर्ण केलं। कारण नक्की असणारा शरणागत विभीषण ही असणारा त्या ठिकाणी विमानामध्ये प्रभू रामचंद्राबरोबर दिसत आहे।
हनुमंतराय ही सुग्रीव राजा बरोबर त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच सुग्रीव राजाचं वानर सैन्य हे रामाबरोबर दिसू लागलेलं आहे. ऐसे श्रीरामाचे निज विमान निज गुरुच्या भाषावरून परीक्षा करून या पूर्ण गुणाकार पूर्ण पाहिला. बघ असं असणारा प्रभू रामचंद्राचा असणारा विमान आहे आणि आपले गुरुवारी असणारे वाल्मिकी ऋषी यांचं असणारं भाष्य याचा विचार त्या ठिकाणी केला आणि असणारं त्या ठिकाणी गणित करू लागलेले आहे. प्रभू रामचंद्र कवा गेलेले आहेत, किती दिवस झालेला आहे. वाल्मिक ऋषींनी 14 वर्षाची कालमर्यादा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या वनवासाची सांगितलेली होती. तीच मर्यादा आहे का याचा असणारा हिशोब आणि त्या ठिकाणी भरद्वाज ऋषी करू लागलेले आहेत. माघ शुद्ध पंचमी पासून वर्ताळा करिता लेखन तव 14 वर्षे झाली पूर्ण व्रत संपूर्ण पै झाले. मग त्या ठिकाणी असणारा हिशोब करत असताना भरद्वाज ऋषीच्या लक्षात आलं की फेब्रुवारी महिन्याच्या अंदाजे कालावधीमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या कालावधीमध्ये असणारी माघ शुद्ध पंचमी आहे. त्यालाच आपण असणारी वसंत पंचमी म्हणतो. त्याच दिवशी असणाऱ्या जगद्गुरुवरी असणारे एकनाथ महाराज यांची असणारी जयंती आहे आणि त्याच जयंती दिवशी प्रभू रामचंद्र असणाऱ्या वनवासाला त्या ठिकाणी गेलेले होते आणि गेलेले असताना आज असणारा त्या ठिकाणी 14 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण त्या ठिकाणी झालेला आहे आणि हे 14 वर्षाचं व्रत प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी संपूर्ण करून आले असावे असा विचार भरद्वाज ऋषींनी केला. ऐसा निश्चय मानवणी मनी राम सौमित्र लक्ष्मणी लोटांगण घालुनी अधिप्रीती करुणी विनवित. मग 14 वर्षापूर्वी वसंत पंचमी पासून प्रभू रामचंद्र गेलेले आहेत आणि 14 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून प्रभू रामचंद्र आले असा असणारा निश्चय मनाच्या ठिकाणी ठाम केला. राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी पाहिलं गेलं. अंतकरणापासून असणाऱ्या राम लक्ष्मणाला साष्टांग लोटांगण त्या ठिकाणी भरद्वाज ऋषीने घातलं. विमान आकाशात आधांतरी आहे. भरद्वाज ऋषी असणाऱ्या जमिनीवर त्या ठिकाणी आपल्या आश्रमाच्या ठिकाणी आहेत आणि आश्रमाच्या ठिकाणाहून प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला लोटांगण घालून अतिशय प्रेमानं भरद्वाज ऋषी काय विनंती करू लागलेले आहे. भरद्वाज गोत्रोत्पन्न भारद्वाज माझे अभिधान श्रीरामा तुझा अभिवंदन दिनवचन परिसावे. आणि अतिशय विनीत वाणीनं भरद्वाज ऋषी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. हे प्रभू रामचंद्र, भरद्वाज असणाऱ्या गोत्रामध्ये जन्माला आलेलो आहे, उत्पन्न झालेलो आहे आणि माझ्या या असणाऱ्या देहाला भारद्वाज असं असणारं नाव आहे आणि मी भारद्वाज ऋषी आहे. रामा तुम्हाला साष्टांग अभिवंदन त्या ठिकाणी करतोय. माझं असणाऱ्या दिनाचं वचन त्या ठिकाणी तुम्ही ऐकावं म्हणून भरद्वाज ऋषी प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहे. स्वस्ति क्षेमा विजय यात्रा केली निवटवणी दशवक्त्रा तेने करुणी रघुवीरा चराचरा आनंद. मग त्या ठिकाणी असणाऱ्या भरद्वाज ऋषीला बोलू लागलेले आहेत. रामामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी स्वस्ति क्षेम विजय यात्रा त्या ठिकाणी पार केलेली आहे. म्हणजे सर्व असणाऱ्या सद्गुरूच्या कृपेनं त्या ठिकाणी आशीर्वादानं अतिशय आनंदामध्ये असणारी विजयाची यात्रा त्या ठिकाणी आलेली आहे. कसा विजय त्या ठिकाणी केलेला आहे. लंकेचा राजा असणारा रावण आहे, अहंकारी असणारा दुष्ट दुराचारी असणारा राजा रावण आहे. त्याची असणारी 10 मुंडकी त्या ठिकाणी उडवली, त्याचा असणारा अंत त्या ठिकाणी केला. रामा विजयी होऊन तुम्ही त्या ठिकाणी आला म्हणून चराचरामध्ये असणारा आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. परम भाग्याचे आम्ही पूर्ण जय पुन्हा रघुमणी रघुनंदन नैनी देखील संपूर्ण सकळानुष्ठान फळाले. आणि भरद्वाज ऋषी बोलू लागले, रमा रमा आम्ही असणाऱ्या पूर्ण भाग्याचा त्या ठिकाणी आहोत. आम्ही धन्य धन्य त्या ठिकाणी आहोत. का आहोत तर असणाऱ्या 14 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून राजा रावणाचा अंत त्या ठिकाणी करून आनंदाने प्रभू रामचंद्र परत त्या ठिकाणी आले आणि आम्हाला डोळ्यानं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सगळं जे काय प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी आजपर्यंत असणारी योग तपश्चर्या अनुष्ठान त्या ठिकाणी केलं त्याचं फळ आज आम्हाला प्राप्त झालं. म्हणून भरद्वाज ऋषी बोलू लागले, तू दिनाची माऊली अर्थ
श्रांताची सावली निजजना कल्पवल्ली कृपा ओलावली तुझेनी. आणि त्या ठिकाणी भरद्वाज ऋषी म्हणू लागले, रामा रामा तुम्ही असणाऱ्या त्या ठिकाणी दिनांची आई असणारा, दिनांचा असणारा उद्धार करणारे आणि अतिशय आर्त ज्याने असणाऱ्या मनामध्ये त्या ठिकाणी तुमची इच्छा धरलेली आहे, त्यांची असणारी सावली म्हणून राहणारी त्या ठिकाणी तुम्ही आहात. सर्व जनाच्या असणाऱ्या आशा पल्लवित करणारे आणि मनातली जी काही कल्पना आहे त्या कल्पना पूर्णत्वाला नेणारी कल्पवल्ली असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही त्या ठिकाणी आहात. आणि साधकाच्या अंतकरणाच्या ठिकाणी ओलावा निर्माण करणारे रामा तुम्ही आहात. तू शरणागता शरण्य अर्थबंधू अर्थत्राण मी तुझे निज दिन करी पावन आश्रम माझा. आणि रामा रामा तुम्ही असणाऱ्या शरणागताचं रक्षण करणारे, शरणागताचं शरण्य असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही आहात. एवढेच नाही, असणाऱ्या दुःखितांचा तारणहार म्हणून ओळखलं जाणारे प्रभू रामचंद्र तुम्ही आहात. आणि एवढंच नाही, मी तुमचा अतिशय दीन त्या ठिकाणी आहे आणि या दिनाचा असणारा आश्रम आहे, हा आश्रम पावन त्या ठिकाणी तुम्ही माझा करावा म्हणून असणारे अगस्त्य ऋषी असणारे भरद्वाज ऋषी प्रभू रामचंद्राला विनंती करू लागले. आश्रमा तुझे आगमन तेने सकळ कृत कल्याण धर्मानुष्ठानाचे फळ पूर्ण तुझे श्री चरण देखोणी. एवढंच नाही रामा, तुमचे असणारे श्री चरण माझ्या आश्रमाला त्या ठिकाणी लागावे एवढ्यासाठी तुमचं असणारं आगमन माझ्या आश्रमाच्या ठिकाणी यावं. त्यावेळेस मी असणार कृत कल्याण त्या ठिकाणी होईल आणि माझ्या धर्मानुसार जे काय अनुष्ठान त्या ठिकाणी केलं त्या अनुष्ठानाचं फळ त्या ठिकाणी माझं पूर्ण होईल. पण रामा तुमचं चरण त्या ठिकाणी पाहावं असं माझ्या मनाला त्या ठिकाणी वाटतं. भरद्वाज ऋषी बोलू लागले, तुझे पावन आश्रम तुझे पावन स्वधर्म तुझे पावन स्वकर्म सर्वोत्तम तुझे रामा रामा तुमचे असणारे चरण माझ्या आश्रमाला त्या ठिकाणी लागल्याबरोबर माझा आश्रम पावन त्या ठिकाणी होईल. तुमच्या मुळेच माझा असणारा स्वधर्म त्या ठिकाणी पावन होईल. एवढंच नाही, मी काय आजपर्यंत जे काही कर्म त्या ठिकाणी केलं त्या कर्माचंही पावन असणारं रामा तुमच्या चरणामुळे त्या ठिकाणी होईल. म्हणून आम्ही सर्वस्व तुमच्यामुळे रामा पावन म्हणले आहो. घालवणी आलो टंगण अत्यंत प्रीती रघुनंदन विनविताची स्वयं जाण झाला आला ठाकून प्रेम भावे. मग एवढं दिनवाणीनं अतिशय प्रेमानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं असणारं त्या ठिकाणी अभिवंदन केलं. लोटांगण रामावर त्या ठिकाणी रामाच्या समोर घातलं गेलं आणि प्रभू रामचंद्राने पाहिलं गेलं. मनाला आवड निर्माण झाली आणि ही विनंतीला मान देऊन प्रभू रामचंद्र भरद्वाज ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी म्हणले आले. श्रीराम प्रेमाचा पाहुणा राम प्रेमाचा अंकित झाला प्रेमाचे पडी बारे पूर्ण न म्हणे आपण कुळ जाती. मग प्रभू रामचंद्र कसं आहे, रामाला काहीही त्या ठिकाणी लागत नाही, भगवंताला काहीही त्या ठिकाणी लागत नाही. फक्त असणाऱ्या साधकाच्या अंतकरणाच्या ठिकाणी भगवंताविषयी काय प्रेम आहे हे प्रेम त्या ठिकाणी पाहतो भगवंत. आणि भगवंत असणारा प्रेमाचा भुकेला आहे. ज्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी प्रेम आहे त्याच्या असणाऱ्या स्वाधीन असणारा भगवंत त्या ठिकाणी होतो, अंकित त्या ठिकाणी होतो. ज्याच्या असणाऱ्या साधकाच्या देहाच्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताविषयी प्रेमाचं उमाळं त्या ठिकाणी येतात त्यावेळेस असणारा भगवंत तो कोण्या असणाऱ्या जातीचा आहे, कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे हे बघत त्या ठिकाणी नाही. आणि त्याचं प्रेम ज्यावेळेस भगवंताला कळतं त्यावेळेस भगवंत त्या साधकासाठी दाहून मले येतो. हा तरी द्विजवर श्रेष्ठ ऋषीश्वरा माझी वरिष्ठ भजन युक्त स्वधर्मनिष्ठ प्रेम उद्भट त्याही वरी. मग ज्या साधकाच्या असणाऱ्या हृदयामध्ये प्रेम साठवलेलं आहे त्या हृदयाकडे असणारे प्रभू रामचंद्र धावत त्या ठिकाणी येतात. आणि इथं तरी असणारे ब्राह्मण कुळीतील असणारे त्या ठिकाणी ऋषी आहेत, अतिशय ज्ञानवान असणारे श्रेष्ठ असणारे ऋषी आहेत. सर्व ऋषीवरामध्ये असणारे वरिष्ठ आणि ज्ञानी असणारे हे भरद्वाज ऋषी त्या ठिकाणी आहेत. भजनामध्ये स्वधर्मामध्ये निष्ठा असणारे त्या ठिकाणी भरद्वाज ऋषी आहेत. हे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने पाहिलं गेलं. ऐसियाचे उपेक्षण सर्वथा न करी रघुनंदन तळी उतरिले विमान सेवक जन समवेत. मग ज्याच्या
भगवंताविषयी भाव आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे, हे असणारा भगवंत त्या ठिकाणी जाणतो. त्या साधकाची उपेक्षा भगवंत कवाही त्या ठिकाणी करत नाही. हेच असणाऱ्या भरद्वाज ऋषीच्या अंतकरणाच्या ठिकाणी प्रेम पाहिलं गेलं, भक्ती पाहिली गेली आणि त्या विनंतीला मान देऊन प्रभू रामचंद्राने आपलं विमान असणाऱ्या जमिनीवर त्या ठिकाणी उतरलं गेलं. एरे घातले लोटांगण केले साष्टांग नमन वेगे श्रीराम उचलन धरी आलिंगन हृदयसी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या विमानाला विमानातून प्रभू रामचंद्र उतरल्या बरोबर असणाऱ्या वर्षी असणाऱ्या भरद्वाज ऋषींनी साष्टांग लोटांगण त्या ठिकाणी घातलं. साष्टांग नमस्कार प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी केला. लगेच असणाऱ्या प्रभू रामचंद्राने असणाऱ्या भक्ताला भरद्वाज ऋषीला उचलून आपल्या हृदयाच्या ठिकाणी प्रेमाचं आलिंगन म्हणजे त्या ठिकाणी दिलं. श्रीरामे देता आलिंगन उडाले शून्याचे शून्यपण देह झाला चैतन्य घन जीव शिवपण नाठवे. मग प्रभू रामचंद्राने प्रेमालिंगन असणाऱ्या भरद्वाज ऋषीला दिलं. त्यावेळेस असणाऱ्या भरद्वाज ऋषी च्या अंगी जो असणारा मितूपणा होता, मी ऋषी आहे असणारा समोर भगवंत राम आहे, हे जे द्वंद्व त्या ठिकाणी होतं, हे द्वंद्व त्या ठिकाणी संपलं गेलं. जसं पाण्यामध्ये मीठ पडल्याबरोबर पाणी आणि असणारं मीठ एकरूप त्या ठिकाणी होतं, तशी एकरूप अवस्था त्या ठिकाणी झाली. जीव शिव याचा असणारा आठव त्या ठिकाणी राहिला नाही. एवढं ऐक्य रूप असणाऱ्या भरद्वाज ऋषीत आणि प्रभू रामचंद्राचं झालं. तैसेची श्रीरामाशी पूर्ण देता ऋषीशी आलिंगन श्रीरामाना ठवे रामपण आनंद पूर्ण उथळला. आणि जशी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला आलिंगन पडल्याबरोबर भरद्वाज ऋषीची अवस्था झाली, तशीच प्रभू रामचंद्राची अवस्था झाली. ऋषीला आलिंगन दिल्याबरोबर मी राम आहे, हे ऋषी आहेत, हे जे असणारं द्वंद्व त्या ठिकाणी होतं, हा जो दुजापणा त्या ठिकाणी होता, तो दुजापणा त्या ठिकाणी नाहीसा झाला. रामपणही रामाला त्या ठिकाणी आठवलं, ऋषीला ऋषी आहे हे बी त्या ठिकाणी आठव राहिला नाही. अशी एकरूप अवस्था त्या ठिकाणी दोघांची झाली. मूळ भेटे गोडीयसी ऋषी श्रीरामांची भेटी तैसी ए रामाची रूपरीयसी निज उल्लासी निमग्न. जसं असणारं त्या ठिकाणी गुळ आणि गुळाची असणारी गोडी आहे, ही जशी एकरूप आहे, असणाऱ्या गुळाला सोडून गोडी जशी त्या ठिकाणी राहत नाही, किंवा जसं असणारं गोळी आणि गुळ त्या ठिकाणी एकरूप झाल्यानंतर जसं काही शिल्लक त्या ठिकाणी राहत नाही, तसे असणारा आनंद त्या ठिकाणी दोघांच्या हृदयाच्या ठिकाणी आणि होऊ लागला. तया सुखाचे जाणते तुझेपण कैसे पाहते टकमक झाली सकळाते ते चेतविते थे कोण कोण. मग ज्या वेळेस दोघांची एकरूप अवस्था त्या ठिकाणी झाली, एवढं सुख त्या ठिकाणी झालं दोघांनाही, पाहणाऱ्याची निस्ती टक त्या ठिकाणी पडली गेली. दोघं एकरूप अवस्था त्या ठिकाणी झाली. कोणी कुणाला असणारी चेतना त्या ठिकाणी द्यावी, कोणी सावध करावं हे कुणालाच काही त्या ठिकाणी कळना गेलं. तेने काळे रघुनाथ आपण आपणा सावध करीत एकाकी नरमते सद्वितीय मैचत सत्यश्रुत्यर्थ केला रामे. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे त्याच वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं आणि भरद्वाज ऋषीचं ज्या वेळेस आलिंगन त्या ठिकाणी पडलं गेलं, त्यावेळेस असणारं एवढं असणारे एकरूप त्या ठिकाणी अवस्था झाली. त्याच्यातून प्रभू रामचंद्रांनी स्वतःला सावरलं गेलं, सावध त्या ठिकाणी झाले आणि असणाऱ्या दोघांचं असणारं आलिंगन त्या ठिकाणी म्हणजे सुटलं गेलं. आपल्या आपण भक्ती सुख स्वयंभोगावे सम्यक देवभक्त होणेक आलिंगन देख सोडिले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे आपला असणारा जो भक्त आहे, त्या भक्ताच्या अंतकरणाच्या ठिकाणी आनंद किती आहे, प्रेम काय आहे, हे असणारा भगवंत त्या ठिकाणी जाणतो. त्या असणाऱ्या आनंद प्रेमासारखं असणारं जसं प्रेम आहे, तसं सुख भक्ताला त्या ठिकाणी देतो. आणि भक्ताच्या ठिकाणी जे सुख आहे, हेच सुख भगवंताला त्या ठिकाणी आवडतं. म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या देवाला आणि भक्ताला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. जे आलिंगन त्या ठिकाणी पडलेलं होतं, ते आलिंगन सुटलं गेलं. सुटता दोघांचे आलिंगन सर्वदा नाही दोन्ही पण तेनेची भावे श्रीरामगण विभीषणादी नमिले. मग असणाऱ्या भरद्वाज ऋषीत आणि प्रभू रामचंद्राचं आलिंगन त्या ठिकाणी सुटलं गेलं. जरी आलिंगन त्या ठिकाणी सुटलं तरी
दोघांची एकरूप अवस्था त्या ठिकाणी होती. अंतःकरणाच्या ठिकाणी भगवंताविषयीचा ठासून भाव असणाऱ्या भरद्वाज ऋषीच्या ठिकाणी भरलेला होता. आणि जसं असणाऱ्या प्रभू रामचंद्राला ज्या भावानं असणारं त्या ठिकाणी आलिंगन दिलं, ज्या भावानं रामाची भक्ती केली, त्याच भावानं सर्व वानर मंडळी सहित विभीषणा सहित असणारं वंदन भरद्वाज ऋषीने केलं. जे सुख श्रीराम भेटीसी तर आलिंगन तेनेची भावेसी सर्वथा वेद मानसी न दिसे बुद्धीसी एकत्वे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला आलिंगन भरद्वाज ऋषीने दिलं, त्या आलिंगनामुळे जेवढं सुख असणाऱ्या त्या ठिकाणी भरद्वाज ऋषीला मिळालं, जेवढा आनंद त्या ठिकाणी मिळाला, तेवढ्याच आनंदानं तेवढ्याच असणाऱ्या भावानं सर्व वानर मंडळी सहित विभीषण राजा सुग्रीव हनुमंता सहित सर्वाला असणारं आलिंगन त्या ठिकाणी दिलं. श्रीरामाने सौमित्र जाण सुग्रीवादी विभीषण हनुम्या सहित वानरगण आलिंगिले श्रीराम भावे. मग भरद्वाज ऋषीने असणारं कसलाही मनामध्ये असणारं द्वंद्व त्या ठिकाणी ठेवलं नाही, कसलाही फरक भेद त्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी आणला नाही, आणि सगळ्या विषयी समान बुद्धी त्या ठिकाणी केली. आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्र लक्ष्मण यांना ज्या असणाऱ्या भावनेनं असणाऱ्या भावानं भक्तीनं ज्या ठिकाणी आलिंगन दिलं, त्याच असणाऱ्या भावानं भक्तीनं त्या ठिकाणी सुग्रीवा सहित विभीषण हनुमंतराय सर्व वानर मंडळी आहेत यांना असणारं आलिंगन त्या ठिकाणी दिलं. मांडिले प्रीती पूजा विधान विष्टरयुक्त वरासन वैसवनी रघुनंदन षडशोपचारी पूजिला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला आपल्या आश्रमाच्या ठिकाणी आणलं, असणाऱ्या हराळीचं आसन त्या ठिकाणी केलं, त्या हराळीच्या आसनावर प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी बसवलं, आणि अतिशय आवडीनं 16 प्रकारची पूजा भरद्वाज ऋषींनी प्रभू रामचंद्राची केली. तैसेची सकळ सेवक विभीषणादी प्रमुख भरद्वाज एक अति सम्यक पूजिले. जसं असणाऱ्या रामाचा 16 प्रकारे असणाऱ्या पूजाच्या त्या ठिकाणी केली, त्याचप्रमाणे सर्व वानर मंडळी सहित सेवका सहित विभीषणाची सुग्रीवाची प्रत्येकाची एक एक करून असणाऱ्या सर्वजणांची असणारी अतिशय रामाची जशी पूजा केली, त्याचप्रमाणे सर्वाची पूजा असणाऱ्या भरद्वाज ऋषींनी केली. पुसे भोजन आज्ञापन तेन मानिच रघुनंदन काही नेतीचा प्रतिवचन तेने ऋषीवर जाण सचिंत. मग ऋषीवर यांनी असणारी त्या ठिकाणी सर्वांचं पूजन केलं, चरण असणारं त्या ठिकाणी धुतलं गेलं, आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राची असणारी विनंती भरद्वाज ऋषींनी त्या ठिकाणी केली. रामा, आता असणाऱ्यामध्ये त्या ठिकाणी पूजन झालं, आता आपण असणारं भोजन त्या ठिकाणी करावं, पंक्तीला बसावं, भोजन त्या ठिकाणी सर्वांनी मिळून माझ्या आश्रमाच्या ठिकाणी करावं, अशी आज्ञा असणाऱ्या भरद्वाज ऋषींनी केली. प्रभू रामचंद्र काहीही बोलले नाही, मौन त्या ठिकाणी धरलं. मग असणारे प्रभू रामचंद्र काहीच त्या ठिकाणी बोलना, जेवण करतोय, स्वीकार करतोय, नाही करतोय, ही काही त्या ठिकाणी बोलले नाही. त्याच वेळेस असणाऱ्या ऋषीच्या असणाऱ्या भरद्वाज ऋषीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी चिंता त्या ठिकाणी वाटली, मनामध्ये असणारा काय त्या ठिकाणी विचार आला. ऋषी देखोनी चिंताक्रांत विनविता झाला रघुनाथ क्षमा करावी भोजनार्थ प्रसन्न चित्त होणिया. मग असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र काहीच बोलना, भोजनासाठी तयार त्या ठिकाणी नाही. अशी अवस्था पाहिल्यानंतर भरद्वाज ऋषीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी चिंता लागली गेली, आणि त्याच वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राने असणारी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. भरद्वाज ऋषीचं चिंतेने ग्रासलेलं मन त्या ठिकाणी रामाने पाहिलं गेलं, आणि प्रभू रामचंद्र म्हणू लागले, भरद्वाज ऋषीवर्या, मला असणारी माफी त्या ठिकाणी करावी, क्षमा करावी. जे तुम्ही असणारं भोजन करण्यासाठी मला विनंती केली, त्यासाठी असणारा अंतःकरणामध्ये प्रसन्न त्या ठिकाणी व्हावं, कसलंही दुःख न करता प्रसन्न उदारतेनं मला असणारी माफी त्या ठिकाणी करावी, म्हणून प्रभू रामचंद्र बोलू लागले. भरत उपवासी मजवीना तेजिलार जीवन व्रतांगी कारोणी दारुण वनवास पूर्ण घेतला. तर प्रभू रामचंद्र बोलू लागले, कशासाठी माफी असावी, कशासाठी क्षमा असावी. तर ऋषीवर्य ऐका म्हणले, माझा असणारा बंधू भरत आहे, मी ज्या
स्वीकारलेला आहे. मी जसं 14 वर्ष वनवास धारण केला तसाच वनवास असणाऱ्या आणि भरतजीने म्हणले केलेला आहे. राजधानी सांडणी अधुरी वल्कलांबरा जटाधारी भूमिशाही निरंतरी व्रतधारी पैसाला. मग सर्व आहाराचा त्याग त्या ठिकाणी केलेला आहे. अयोध्या नगरी असणारी राजधानी त्या ठिकाणी सोडलेली आहे. आणि एवढंच नाही, असणाऱ्या राजधानीपासून दूर असणाऱ्या अंतरावर अंगावर असणारी झाडाच्या साली त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. डोक्याच्या जटा त्या ठिकाणी वळलेले आहेत. आणि हातरोन नाही पांघरोन नाही त्या ठिकाणी कठोर व्रत घेऊन असणाऱ्या जमिनीवर आणि त्या ठिकाणी शयन मल्ले भरतजी करू लागलेले आहे. त्याची सांडोणी आपण 14 वर्षापर्यंत जाणं सर्वथा नाही घेतले अन्न आजीच भोजन केवी करणे. मग म्हणले असणाऱ्या 14 वर्ष म्हणले त्या ठिकाणी झालंय. त्या भरतजीला सोडून म्हणले मी कसलंही अन्न म्हणले आज 14 वर्षापर्यंत त्या ठिकाणी घेतलं नाही. जसा असणारा भरत उपवास आहे त्या भरताची भेट झाल्याशिवाय बर्तन खाल्ल्याशिवाय मी अन्न त्या ठिकाणी कसं घेणार आहे. 14 वर्ष घेतलं नाही आणि भरत भेटीच्या पूर्वीच मी कसं अन्न त्या ठिकाणी सेवन करू. म्हणून प्रभू रामचंद्र भरद्वाज ऋषीला बोलू लागले. तुम्ही साधू सर्वज्ञ निज चित्ती विवंचून मज द्यावे आज्ञापन तेची वचन मज वंद्य. मग तुम्ही असणारे साधू संत आहात आणि त्रिकालज्ञानी असणाऱ्या त्या ठिकाणी साधू असतात. म्हणून म्हणजे तुम्ही असणाऱ्या चित्ताच्या ठिकाणी सर्व जाणावं विचार त्या ठिकाणी करावा आणि मला असणारी आज्ञा त्या ठिकाणी द्यावी. तेच तुम्ही असणारा विचार करून मला त्या ठिकाणी आज्ञा द्यावी. तुमच्या आज्ञेचं उल्लंघन म्हणले मी करणार नाही. तुमच्या आज्ञा मला असणारी प्रमाण त्या ठिकाणी असं. म्हणून श्रीरामे आपण ऋषी सघातले लोटांगण तेने ऋषी स्मयपन्न स्वयं रघुनंदन नवियेला. मग त्या ठिकाणी भरद्वाज ऋषींनी भोजन करण्यासाठी सांगितलं असताना प्रभू रामचंद्रांनी सांगितलं भरत भेट झाल्याशिवाय भोजन करणार नाही असं ज्या वेळेस सांगितलं गेलं आणि भरद्वाज ऋषीला साष्टांग लोटांगण प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी घातलं. त्यावेळेस भरद्वाज ऋषीला आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं. विस्मयावस्था भरद्वाज ऋषीची त्या ठिकाणी झाली आणि भरद्वाज ऋषींनी परत असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चरणाला साष्टांग वंदन केलं. पूर्ण ब्रह्मा रघुनंदन स्वयंसन आपण वाढविता भक्त महिमान दीनजन कृपाळू. मग भरद्वाज ऋषी बोलू लागले प्रभू रामचंद्र कसे आहेत. पूर्ण परब्रह्म स्वरूप असणाऱ्या रामाचा आहे त्या ठिकाणी. स्वतः परब्रह्म स्वरूप असणारे राम आहेत. पण असणाऱ्या भक्ताचा महिमा वाढवावा म्हणून असणाऱ्या दिनावर असणाऱ्या जनावर त्या ठिकाणी कृपा करणारे प्रभू रामचंद्र आहे. जग लौकिकासाठी असणाऱ्या त्या ठिकाणी भक्ताचा महिमा वाढवण्यासाठी प्रभू रामचंद्र एवढं कार्य त्या ठिकाणी करतायत. अहम भक्त अपराधीन ऐसे श्रुती शास्त्र पुराण ते दाविले साच करून भक्त महिमान वाढविले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले श्रुती शास्त्र असणारे गर्जना करून त्या ठिकाणी सांगत की भक्ताच्या अधीन असणारा भगवंत आहे त्या ठिकाणी. हे जे शास्त्र त्या ठिकाणी दाखवतं सांगतं ते आज असणारं वचन त्या ठिकाणी खरं प्रभू रामचंद्राने केलं आणि भक्ताचा महिमा त्या ठिकाणी म्हणले वाढवला. राम भक्तांचा अंकिला राम भक्तांचा विकला राम भक्तांचा केला सत्वर्या बोला आणिले रामे. मग असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी भक्तापासून काय लागतं. असणारं धन दौलत त्या ठिकाणी भगवंताला लागत नाही. त्या भक्ताच्या अंगी काय असणारं प्रेम आहे. भगवंताविषयी काय असणारी भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. हा असणारा भगवंत त्या ठिकाणी जाणतो आणि त्या भक्तीमुळे असणारा भगवंताच्या साधकाच्या अंकित त्या ठिकाणी राहतो. त्या भक्ताच्या सानिध्यात असणारा भगवंत त्या ठिकाणी राहतो. त्याची भक्ती भाव बघून असणारा भगवंत त्या असणाऱ्या साधकाच्या सानिध्यात त्या ठिकाणी येतो. त्या साधकाला आपलंस त्या ठिकाणी करून घेतो. हे आज असणाऱ्या भगवंताने प्रभू रामचंद्रांनी वचन सत्य करून त्या ठिकाणी दाखवलं. भरद्वाज ऋषी बोलू लागले. ऋषीने प्रार्थिला रघुनंदन फळाहार आज्ञापन द्यावे आपण पै स्वामी. मग एवढं असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं बोलणं
विनंती ऋषींनी त्या ठिकाणी केली. हात जोडून विनंती करून त्या ठिकाणी बोलू लागले, रामा म्हणले भोजन करायचं नाही तर करू नका, पण म्हणले अल्पोपहार असणारी थोडी फळाचा आहार त्या ठिकाणी करा, अशी विनंती प्रभू रामचंद्राला भरद्वाज ऋषींनी केली. मनोने विनविला रघुपती, तेने संतोषला निश्चिती, स्वयं मानवने विनंती निज चित्ती विवंची. मनोनिया विनविला रघुपती, तेने संतोषला निश्चिती, स्वयं मनोनिया विनंती निज चित्ती विवंची. मग त्या ठिकाणी असणाऱ्या भरद्वाज ऋषींनी फळ आहार घ्यावा म्हणून विनंती त्या ठिकाणी केली. त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाला भक्त असणाऱ्या भक्ताच्या ठिकाणचा भाव त्या ठिकाणी जाणवला, कळायला गेला. रमालाही आनंद त्या ठिकाणी वाटला आणि असणाऱ्या विनंतीला मान त्या ठिकाणी दिला. आणि विचार असणारे प्रभू रामचंद्र काय विचार त्या ठिकाणी करू लागले. विरक्त ब्राह्मण तपोधन कष्टी फलहारा लागुण, ओ पाहे खे दक्षिण याचे सूचन करावे. मग प्रभू रामचंद्राच्या मनाच्या ठिकाणी विचार केला की असणारी ब्राह्मण कसं आहे त्या ठिकाणी विरक्त आहेत, कशाची हे असणारी आशा त्या ठिकाणी नाही. आणि जे काय आपलं असणारं तपोधन या ब्राह्मण मंडळींनी साठवलेलं आहे, त्याच्यामुळे अतिशय असणारं कष्टी होऊन आपल्याला असणारी विनंती त्या ठिकाणी करतायत की फळाचा आहार त्या ठिकाणी घ्यावा. म्हणून त्या ठिकाणी असणारं म्हणजे क्षीण होऊ लागलेलं आहे. असणारं आपण फळहार घेईना म्हणून असणारं त्या ठिकाणी दुःखी झालेले आहे. म्हणून म्हणजे यांच्या अंतःकरणाला दुःख आपण त्या ठिकाणी देऊ नये, यांच्या असणाऱ्या फळ आहाराचा स्वीकार त्या ठिकाणी करावा, असा विचार प्रभू रामचंद्रांनी केला. ऐसे निज चित्ती राघवे धरिताची निज स्वभावे, वनस्पती सर्व भावे जीवे भावे ओळल्या. मग ज्यावेळेस भरद्वाज ऋषीच्या फळाहार करण्याच्या विनंतीला मान त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी दिला आणि फळ आहार करण्याचा निश्चय ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केला, त्यावेळेस त्या परिसरामध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत, ह्या वनस्पतींनी असणारा विचार त्या ठिकाणी केला. आज असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी संमती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि रामाला फळ आहार त्या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणून सर्व वनस्पती सर्व भावानं त्या ठिकाणी असणाऱ्या रसामध्ये त्या ठिकाणी ओतल्या गेल्या. सर्व वनस्पती असणारी रसपूर्ण अवस्था असणाऱ्या सर्व वनस्पतीला झाल्या आणि भगवंताला प्राप्त आपण त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून असणारा आनंद त्या वनस्पतीलाही होऊ लागला. सर्व ऋतू सर्व काळ एके वेळे ओळले सकळ, वनस्पती फळमूळ रसकल्लोळ ओळला. मग असणाऱ्या वनस्पती आहेत, कुठल्याही ऋतूमध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या वनस्पती आहेत. सर्व ऋतूमध्ये सर्व काळ असणाऱ्या टवटवीत असणाऱ्या वनस्पती त्या ठिकाणी ताज्या तवान्या झालेल्या आहेत आणि प्रभू रामचंद्राला सुख देण्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण रसभरीत असणाऱ्या वनस्पती त्या ठिकाणी झालेल्या आहेत. सर्व फळं त्या ठिकाणी परिपक्व होऊन रसयुक्त असणारी फळं ही त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्रासाठी झालेली आहे. शुष्के ओळली रसभारे, फळे दाटली फळ संभारे, खाकरे होती जी निस्सारे, ती कोमळ अंकुरे लसलसली. पण त्या वनामध्ये जी काय असणारी वाळलेली असणारी त्या ठिकाणी झाडं होती, ती सुद्धा असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे रसभरीत झाडं झाली. जी वाळलेली झाडं टवटवीत त्या ठिकाणी झाली. ज्या झाडाला कधी फळ त्या ठिकाणी येत नव्हतं, त्या झाडाला सुद्धा फळ त्या ठिकाणी येऊ लागले. जी खाकरून असणारी झाडं त्या ठिकाणी गेलेली होती, जी वाळलेली झाडं होती, त्या झाडाला सुद्धा असणारी कोमळ अंकुर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी लसलसीत होऊ लागले. सजीव निर्जीव तरुवर अमृत रसे पै समग्र, अवघे वळले एकत्र बाप रघुवीर कृपाळू. मग असणारा प्रभू रामचंद्र हा श्रेष्ठ आहे, कृपाळू असणारा राम आहे आणि त्या रामाला प्राप्त करून घेण्यासाठी जी काय असणारी सजीव झाडं आहेत, जी काय निर्जीव असणारी त्या ठिकाणी झाडं आहेत, ती सुद्धा असणाऱ्या अमृतासारख्या रसानं त्या ठिकाणी ओतपोत भरली गेली. असणाऱ्या राम भेटीसाठी आतुर त्या ठिकाणी झाली आणि रामाला सुख देण्यासाठी रसभरीत अवस्था सर्व वनस्पतीची त्या ठिकाणी म्हणले झाले. सरसे विरसे निरसे, अवघी ओळली ब्रह्मरसे, लाग
असणारी झाडं त्या ठिकाणी रसभरीत झाली, तुरट झाडं ही असणारी त्या ठिकाणी असणाऱ्या गोडीला उतरली गेली. जी असणारी खाकरलेली झाडं होती, पाणी न मिळाल्यामुळं वाळून गेलेली झाडं होती, ती सुद्धा रसभरीत असणारी फळं त्या ठिकाणी देऊ लागले. एवढं असणारं लाघव प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी केलं. आणि या परिसरातील वनस्पती असणाऱ्या ऋषींनी त्या ठिकाणी पाहिली गेली. ऋषीलाही आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. ऋषी वचना संतोषोनी मस्तकी मानी श्रीराम. मग त्या ठिकाणी असणारं एवढं म्हणले प्रभू रामचंद्राच्या भेटीची अर्थ असणाऱ्या वृक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी धरली गेली. ही असणाऱ्या ऋषीला सुद्धा त्या ठिकाणी कळलं नाही. असणारा एवढं म्हणले त्या ठिकाणी ह्याचा विचार न करता असणाऱ्या प्रभू रामचंद्राला विनंती असणाऱ्या ऋषींनी फळभोजन करण्यासाठी त्या ठिकाणी केली. तेव्हा असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या वचनाला विनंतीला मान त्या ठिकाणी दिला. त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्रालाही आनंद झाला, ऋषीलाही आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. स्वामी श्रीरामा परियसी आता गेली अयोध्येसी, मागुता निज प्रीती देखी जैसी, ऐसे कोणासी भाग्य आहे. मग त्या ठिकाणी भरद्वाज ऋषी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहेत की असणाऱ्या प्रभू रामचंद्र ऐका म्हणले, आता तुम्ही असणाऱ्या अयोध्येला त्या ठिकाणी जाचाल. मग म्हणले एकदा तुम्ही अयोध्येला त्या ठिकाणी गेला की परत म्हणले कवा आपली असणारी भेट त्या ठिकाणी होईल, कवा आमचं भाग्य त्या ठिकाणी उजळलं, तुमची भेट त्या ठिकाणी कवा म्हणले होईल. हातीचा श्रीराम गेलिया, पुनरपी भेटला गोष्टी वाया, संतोष मानी तो गिरीला माया, निजात्मगाता स्वयं केला. मग जोपर्यंत असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही आमच्या असणाऱ्या आश्रमाच्या ठिकाणी आहात, मग म्हणले हिथून जर एकदा असणारा भगवंत त्या ठिकाणी निघून गेला, कितीही अभ्यास केला, कितीही असणारा त्या ठिकाणी जप तप व्रत त्या ठिकाणी आचरणात आणलं, तरी कवा असणारा भगवंत त्या ठिकाणी भेटली सांगता येत नाही. म्हणून रमा आता जर म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही आमच्या आश्रमापासून त्या ठिकाणी गेला, पुढे भेटल ही मनातील इच्छाच म्हणजे त्या ठिकाणी व्यक्त जाईल. कवा असणारा त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी भेटल, म्हणून म्हणजे आश्रमा त्या ठिकाणी जाऊ देणार नाही. जर तुम्ही असंच माझ्या आश्रमाच्या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेला तर जो माझ्या असणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी जो आनंद त्या ठिकाणी मिळालेला आहे, आज आपली भेट त्या ठिकाणी झालेली आहे, तो आनंद त्या ठिकाणी संपून जाईल. आणि असणाऱ्या भगवंताला डावलल्यामुळे निजात्मक घात त्या ठिकाणी झाल्याचं दुःख म्हणले त्या ठिकाणी होईल. या लागी रघुनंदना कृपा करावी दिनजना, यथाशक्ती पाद्यर्घ्य दाना, केले ते प्रीतीने अंगीकारी. म्हणून असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही माझ्या आश्रमाच्या ठिकाणी अनायासे आलेला आहात, आणि असं जर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊ दिलं तर असणारा निजात्मक घात त्या ठिकाणी होईल. दुःख असणारा डोंगर, दुःखाचा डोंगर माझ्यावर त्या ठिकाणी होईल. म्हणून रामा म्हणले मी असणारा दीन आहे त्या ठिकाणी, आणि माझ्यासारख्या दिनावर तुम्ही असणारी कृपा त्या ठिकाणी करावी, आणि माझ्या यथाशक्तीनुसार तुमचं असणारं चरण त्या ठिकाणी धुण्याचं पाद्यपूजा करण्याचं जे काय असणारं माझ्या मनामध्ये इच्छा आहे ती पाद्यपूजा करण्यासाठी त्याचा असणारा अंगीकार तुम्ही त्या ठिकाणी करावा, स्वीकार करावा. म्हणून भरद्वाज ऋषी बोलू लागलेले आहे. ऐसी प्रीतीपूर्वक विनवना ऐकोनिया रघुनंदना, अंगीकारिली प्रीती करणा दीनजन कृपाळू. मग असणाऱ्या भरद्वाज ऋषींनी सांगितलं माझ्या यथाशक्तीनुसार आपल्या असणाऱ्या चरणाची पूजा त्या ठिकाणी करायची आहे, तुम्ही त्याचा स्वीकार त्या ठिकाणी करावा. अशी प्रीतीपूर्वक असणारी विनंती ज्या वेळेस भरद्वाज ऋषींनी केली, प्रभू रामचंद्राने ऐकलं गेलं. असणाऱ्या त्या पूजेचा स्वीकार प्रभू रामचंद्रांनी करण्याचं वचन त्या ठिकाणी दिलं, आणि दीनजनाचा असणाऱ्या दीनजनावर कृपा करणारे कृपळ असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहेत. असणाऱ्या भरद्वाज ऋषीच्या वचनाला मान्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलं. ऋषीश्वर शिष्य धाडी जव सत्वर, तव आश्रमा मनोहर पुष्प्या पार लगडला. पण ज्या वेळेस असणाऱ्या पूजेचा स्वीकार करण्यासाठी होकार प्रभू रामचंद्रांनी
वनामधील फळं त्या ठिकाणी घेऊन या अशी आज्ञा ज्या वेळेस असणाऱ्या शिष्याला त्या ठिकाणी ऋषींनी दिली, त्यावेळेस जी काय आश्रमाच्या ठिकाणी असणारी वृक्ष होते फळानं फुलानं त्या ठिकाणी लकडून म्हणले गेले. सजीवनी जीवा वनस्पती अमृत रसे वर्षताती पाषाणतेही द्रवती श्री रघुपती निज कृपा. मग त्या ठिकाणी असणारे शिष्य मंडळी गेले, वृक्ष पाहू लागले. ज्या झाडाला आजपर्यंत फळ येत नव्हतं, असणारी खाकरलेली झाडं त्या ठिकाणी होती, वाळून गेलेली होती, ती झाडं रसभरीत झालेली आहे, फळानं फुलानं त्या ठिकाणी लगडलेली आहे, अतिशय रसपूर्ण फळं त्या ठिकाणी झालेली आहेत. असणारे दगडही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या कृपेनं त्या ठिकाणी द्रवू लागलेले आहेत. आपल्या दगडातूनही असणारा रस त्या ठिकाणी बाहेर येऊ लागलेला असणाऱ्या शिष्याने पाहिला गेला. तेने अति संतोष मानसी श्रीरामे कृपा केली ऐसी आश्रमची राम पूजेसी सकळ सिद्धीसी ओळला. मग ही सगळी अवस्था आपल्या आश्रमाच्या ठिकाणची ऋषींनी पाहिली गेली, मनाला आनंद त्या ठिकाणी झाला. म्हणून प्रभू रामचंद्रावरची असणारी कृपा एवढी त्या ठिकाणी झाली की संपूर्ण असणारा आश्रमच म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पूजेसाठी त्या ठिकाणी ओळला गेला. असणाऱ्या प्रभू रामचंद्राची पूजा करण्यासाठी संपूर्ण आश्रमच रसभरीत त्या ठिकाणी झाला. प्रभू रामचंद्राला आनंद देऊ लागला. फळे तोडणी अतिप्रीती ऋषीने आणली शीघ्रगती सहित वानरांच्या पंक्ती श्री रघुपती सुखावला. मग त्या शिष्यानं फळं आणण्यासाठी असणाऱ्या ऋषींनी पाठवलं. ती असणारे ऋषी अतिशय आवडीनं असणाऱ्या वृक्षाची फळं त्या ठिकाणी तोडून प्रभू रामचंद्र सहित सर्व वानराला असणारा फळाहार देण्यासाठी असणारी फळं त्या ठिकाणी घेऊन आले. वानरांनी बघितलं गेलं, प्रभू रामचंद्रांनी बघितलं गेलं, सगळ्याला आनंद त्या फळाचा आस्वाद घेत असताना होऊ लागला. विधियुक्त फळभोजन ऋषीने संपादिले पूर्ण त्याने संतोषला रघुनंदन माग वरदान म्हणे द्विजा. मग एवढं असणारं विधियुक्त असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं पूजन केलं, वर्ण फळ आहार त्या ठिकाणी घातला आणि मन संतुष्ट असणाऱ्या भगवंताचं प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी झालं. भक्ती भावानं सर्व काही असणाऱ्या भगवंताचं आज असणारं पूजन त्या ठिकाणी केलं आणि हे पूजन भगवंताला मान्य त्या ठिकाणी झालं. प्रभू रामचंद्राला असणारा आनंद त्या ठिकाणी झाला आणि प्रभू रामचंद्र बोलू लागले, भरद्वाज ऋषीवर्या, जी काय तुमच्या मनामध्ये मागणं असेल ते मागणं मला त्या ठिकाणी मागा. बरोबर आहे का? मग म्हणजे जे काय मागणं मागायचंय ते मागणं म्हणजे मला मागा. ऐकोनी वरदाचे वचन ऋषी संतोषी निमग्न घालवणी आलो टंगन काय आपण विनवित. एवढं तुम्ही मला असणारा फलहार त्या ठिकाणी दिला ते पाहून मी मन संतुष्ट त्या ठिकाणी झाले. मनामध्ये काय इच्छा असेल ती मागा म्हटल्या बरोबर असणाऱ्या भरद्वाज ऋषींनी त्या ठिकाणी वचन ऐकलं गेलं. मनाला आनंद त्या ठिकाणी झाला. प्रभू रामचंद्राला साष्टांग लोटांगण त्या ठिकाणी घातलं आणि हात जोडून असणारे भरद्वाज ऋषी प्रभू रामचंद्राला काय विनंती करू लागले. ऐके स्वामी रघुनाथा तवची वासनेची वार्ता तवची मागणी याची कथा जव भेटी तत्वता नाही तुझी. मग असणारे त्या ठिकाणी भरद्वाज ऋषी हात जोडून प्रभू रामचंद्राला बोलू लागले, रामा रामा म्हणजे ऐका, म्हणजे जोपर्यंत असणारा भगवंत त्या ठिकाणी भेटत नाही, जोपर्यंत भगवंताची आर्त असणारी त्या ठिकाणी हाक म्हणजे असणारी त्या ठिकाणी कानावर येत नाही, तोपर्यंतच मनामध्ये असणारी वासना राहते, मागण्याची इच्छा त्या ठिकाणी शिल्लक राहते. आणि ज्या वेळेस असणारा भगवंत त्या ठिकाणी भेटतोय, भगवंताच्या सानिध्यात ज्या वेळेस साधकाला स्थान त्या ठिकाणी मिळतंय, तेव्हा म्हणले रामा तिथं वासनाच म्हणजे शिल्लक राहत नाही, इच्छाच त्या ठिकाणी म्हणले राहत नाही. तवची आटाटी साधनांची तवची खटपट तीर्थाची तवची उठाउठी व्रताची भेटी रामाची जव नाही. मग साधक म्हणजे कवर असणारा खटपट त्या ठिकाणी करतोय. जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत अनेक असणाऱ्या साधना त्या ठिकाणी साधक करतोय. कुणी असणारं भजन करतं, कुणी पूजा अर्चा त्या ठिकाणी करतं, कुणी कीर्तन त्या ठिकाणी करतं.
आपल्या असणारं जप तप अनुष्ठान म्हणले त्या ठिकाणी करतं. जोपर्यंत भगवंत भेटत नाही तवरच म्हणले असणारी जीवाची आटाआटी आणि साधक म्हणले त्या ठिकाणी करतो. तवची वासना निवार तवची मनाचा महामार तवची इंद्रिय दुर्निवार जव रघुवीर न देखती. जोपर्यंत असणारा भगवंत त्या ठिकाणी पाहत नाही किंवा भगवंताची भेट त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंतच असणाऱ्या साधकाच्या देहाच्या ठिकाणी असणारी वासना शिल्लक राहते. तवच असणारा त्या ठिकाणी मनावर असणारा त्या ठिकाणी अनेक विचाराचे तरंग त्या ठिकाणी येतात आणि इंद्रिय हा वाईट विचार जोपर्यंत भगवंत त्या ठिकाणी भेटत नाही तोपर्यंत ही इंद्रिय ही सैराट त्या ठिकाणी फिरतात असं असणारा भरद्वाज ऋषी बोलू लागले. तवची विषय दारुण तवची ऐकीचे अधपतन तवची बाधा जन्म मरण जव रघुनंदन न देखीचे. एवढंच नाही रामा, जोपर्यंत असणारा त्या ठिकाणी भगवंत प्राप्त त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत असणाऱ्या साधकाच्या अंगी अनेक विषय त्या ठिकाणी लगतले जातात. तोपर्यंत असणारा साधक अधपतनाला त्या ठिकाणी जातोय. जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत जन्म मरणाच्या राट गाडग्यात तो साधक त्या ठिकाणी अडकला जातो. दृष्टी देखता रघुत्तमा सर्वांगी ओळंगती सकळ काम मागणे निमाले निस्सीम पूर्ण काम मनोरथ. मग जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत तो साधक म्हणजे या असणाऱ्या जीवाची आटाआटी त्या ठिकाणी करतोय, कर्म त्या ठिकाणी करत राहतो. आणि ज्या वेळेस असणारा भगवंत त्या ठिकाणी डोळ्यानं पाहायला मिळतो त्यावेळेस मनातील सर्व वासना काम त्या ठिकाणी पळून जातात. सगळं असणारं त्या ठिकाणी मागणं म्हणजे संपलं जातं, मागणंच शिल्लक त्या ठिकाणी राहत नाही. आणि जे काही मनाच्या ठिकाणी मनोरथ असतात ते भगवंताला पाहिल्याबरोबर सगळे मनोरथ त्या ठिकाणी पूर्णत्वाला जातात. मागणं शिल्लकच म्हणले राहत नाही. असो दर्शनाची कथा श्रीराम नाम आठविता पूर्ण कामा मनोरथा श्री रघुनाथा तुझे नामे. असं म्हणजे एवढं भगवंताला पाहिल्याबरोबर असणाऱ्या साधकाच्या मनाच्या ठिकाणी कुठलीही वासना शिल्लक त्या ठिकाणी राहत नाही. असो म्हणले रामा, एवढंच नाही नुसतं म्हणले असणाऱ्या साधकांना म्हणले मुखामध्ये रामनाम त्या ठिकाणी म्हणले घेतलं गेलं. नुसतं रामनामाला जवळ त्या ठिकाणी केलं की त्या साधकाचे पूर्ण मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होतात. एवढंच नाही त्या असणाऱ्या साधकाच्या मनामध्ये कसलीही वासना नुसतं रामनाम घेतलं तरी म्हणजे शिल्लक राहत नाही. भक्त कामा कल्पद्रुमा तो भेटता रघुत्तमा आणि इच्छे मनोधर्म साधम कोण आहे. मग रामामध्ये नुसतं रामनामामध्ये एवढं महत्व आहे त्या ठिकाणी. रामनाम घेतल्याबरोबर असणाऱ्या साधकाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी कामच म्हणजे शिल्लक राहत नाही. आणि असा असणारा म्हणजे भक्ताच्या मनातील काम पूर्णत्वाला नेणारा, भक्ताच्या मनातील असणाऱ्या कल्पना पूर्णत्वाला नेणारा असणारा प्रभू रामचंद्र आहे. आणि तो साक्षात म्हणजे त्या ठिकाणी भेटल्यानंतर या मनामध्ये काय इच्छा त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे, काय वासना त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. असा असणारा पापी म्हणजे कोणच त्या ठिकाणी राहणार नाही की भगवंत समोर असताना अनेक इच्छा म्हणजे मनामध्ये शिल्लक आहेत असा अधम म्हणजे कोणी त्या ठिकाणी दिसणार नाही. सावधायका कृपानिधी होता तुझी आगमन विधी आश्रमी ओळंगती सकळ सिद्धी मागणे बुद्धी विसरली. कृपेचा सागर असणाऱ्या प्रभू रामचंद्र ऐका म्हणले नुसतं तुमचं आगमन म्हणजे माझ्या आश्रमाच्या ठिकाणी झालं. तुमचं आगमन झाल्याबरोबर संपूर्ण आश्रम म्हणजे तुमच्या चरणावर त्या ठिकाणी ओळंगला गेला. चरणाला शरण त्या ठिकाणी येऊ लागला. सर्व सिद्ध्या म्हणले असणाऱ्या माझ्या आश्रमाच्या ठिकाणी येऊन म्हणले थांबल्या गेल्या. मग तिथं म्हणले मागणंच म्हणले काय शिल्लक राहणार आहे. सगळी बुद्धीही मागणं म्हणले त्या ठिकाणी विसरली गेली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. प्रसन्न होनी निश्चिती माग म्हणता रघुपती हेची मागणे पुढती जे विषय चित्ती स्फुरोनिधी. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सत्पुरुष असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पात्र करून कथेला सुरुवात कथेचा अनुसंधान आहे.
प्रभू रामचंद्र नगराला जातात भारद्वाज ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी उतरलेले आहेत। ऋषीवर याला प्रभू रामचंद्र म्हणून लागलेले आहेत, मागा काहीतरी मागा, न मागणे करी काहीच एक, काही मागणं नको, फक्त एकच मागणार। पुढे पुन्हा पुन्हा आमचं ऋषीवर मागू लागले की ह्या चित्ताच्या ठिकाणी म्हणजे असणारे जे काही विषय आहेत, नाशाला नेणारे, नाश पावणारे आणि अधोगतीला नेणारे, नरकाला पोहोचवणारे असे जे काही विषय आहेत, ते विषय चित्ताच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र येऊ देऊ नका, एवढंच मागणं आमचं। निर्विषय निराभिमान निर्विकल्प तुझे भजन, सर्वभूती समसमान द्यावे अन्वेषण सर्व काळ। नेहमी आम्हाला एकच द्या प्रभू रामचंद्र, सर्व काळ सर्व वेळेला तुम्ही आम्हाला एकच द्या। ते काय द्या? निराभिमान, अभिमान ह्याच्या ठिकाणी येऊ देऊ नका। निर्विषय आमची अवस्था होऊ द्या। मनामध्ये तुमचं भजन करत असताना, नामस्मरण करत असताना, चिंतन करत असताना, तुमच्यावर विश्वास ठेवत असताना संशय मनामध्ये प्रभू रामचंद्र येऊ देऊ नका। आणि प्रत्येक जीवामध्ये पाहण्याची समान बुद्धी आम्हाला प्रभू रामचंद्र द्या, एवढंच मागणं आहे। कृपाळू रघुनाथा आणि कन मागे जी सर्वता, म्हणून चरणी ठेविला माता ती अवस्था मुनिवरा। म्हणून असणारे प्रभू रामचंद्र अनेक मागणं काहीच नाही, कृपाळू असणाऱ्या प्रभू रामचंद्र तुमच्या चरणावर पाय असणार माता ठेवून मागतो की दुसरं काही नको, असं प्रभू रामचंद्राने अवस्था मुनिवर्याची पाहिली। आणि ते देखोनी रघुनाथा उचलोनी हृदयी अलिंगित, तेने निर्विषया झाले चित्त सुखात भूत उथळले। मग अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने पाहिल्या बरोबर अतिशय आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्राने उचलला आणि आलिंगन असणाऱ्या ऋषीवर याला दिलं आणि निर्विषय चित्त आणि अद्भुत सुखाचं ऋषीवर याला झालं। आधीच तपोधना ऋषी श्रीरामी प्रेमा अरणिशी, वरी देता लिंगनासी निर्विषय सुखासी पावला। आधीच तपांमध्ये श्रेष्ठ असणारे ऋषीवर्या, त्याच्यावर प्रभू रामचंद्राविषयी असणारा रात्रंदिवस हरनिशी प्रेम आणि वरी प्रभू रामचंद्राने आलिंगन दिलं, त्याच्यामुळे असणारी निर्विषय अवस्था आणि अतिशय सुख अंतःकरणाच्या ठिकाणी ऋषीवर्याचं झालं। सुख पावता मुनिवर अवघे झाले आल्हाद पर, बाप कृपाळू रघुवीरा नामे वानर गरजती। आणि सुख झालं ऋषीवर्याला, आनंद वाटला, सर्व वानर मंडळीलाही आनंद झाला आणि श्रेष्ठ असे प्रभू रामचंद्र कृपाळू आहेत असं म्हणून वानर मंडळी गर्जना करू लागले। ते कोणी या ऋषीचं वरदान असतु म्हणे रघुनंदन, तेने ऋषी सुख संपन्न केले नमन साष्टांगी। अशा प्रकारचं वरदान प्रभू रामचंद्राने ऋषीवर्याला दिलं। प्रभू रामचंद्र तथास्तु म्हणले आणि सर्वचे सर्व असणारे आनंदी झालेत आणि आनंदी होऊन ऋषीवर्यांनी साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राला घातला। करावया अयोध्या गमन श्रीराम करी विवंचन, 14 वर्षे लोटली पूर्ण झाले उल्लंघन मर्यादे। ऋषीवर्याला प्रभू रामचंद्र म्हणू लागले आमची मर्यादा होती असणारी 14 वर्षाची, 14 वर्षाच्या वनवासाची मर्यादा परिपूर्ण झाली, आतुरता लागली अयोध्येला जाण्याची। माझे निवियोगे भरता होता असेल अति चिंता, मर्यादा लोटली तत्वता सांडील सर्वता देव। माझं दुःख अतिशय भरचीला झालेलं आहे, ते 14 वर्ष झाले माझी वाट पाहते आणि 14 वर्षानंतर जर मी नाही गेलो तर भरतजी म्हणते कस काय वेळ लागला, काय झालं सर म्हणजे प्रभू रामचंद्राचं, म्हणून भरतजी आपल्या देहाचा त्याग करतील, ऋषीवर्या लवकर जाऊ द्या। याला कोणी पहिले वृत्त पाहिजे पाठविले, हनुमंतासी पाचारिले आज्ञापिले अतिशीघ्र। बघा म्हणजे भरतजीचं काय चाललंय हे प्रभू रामचंद्र म्हणजे पाहू, म्हणून हनुमंतरायला म्हणले तुम्ही आमच्या पुढे जावा आणि अयोध्या नगरात सांगा प्रभू रामचंद्र थोड्याच शिवाळात येऊ लागलेले आहे। बुद्धीचा सागरू भावार्थाचा महामेरू, आज्ञेचा अतिकिंग करू महावीरू हनुमंत। जो असा महान वीर आहे, बुद्धीचा तर सागरचा, म्हणून बुद्धिमत्ता वरिष्ठ असणार, बुद्धीमध्ये वरिष्ठ असणार आहे, भावार्थाचा महामेरू असणार, आज्ञेचा दास असणाऱ्या हनुमंतरायला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं जाऊ अयोध्या नगराकडे लवकर। तयासी बोलावून रघुपती सांगता झाला अति प्रीती, तू जाऊनी अयोध्ये प्रती आगमन स्थिती असे शूरवीर असणारे हनुमंतरायला प्रभू रामचंद्रांनी बोलवलं
आणि सांगितलं जावा तुम्ही आमच्या पुढे जावा, अयोध्या नगरातील लोकांना सांगा प्रभू रामचंद्र येऊ लागले. वनवासाचा समाचार, रावण वधाचे चरित्र, बंदीमुक्त सुरवर, व्रत समग्र. लवकरात लवकर जावा. वनवासाचा असणार ती का मर्यादा संपलेल्या राजा रावणाला संपवलेल्या 33 कोटी देवांची बांधवडी सोडवलेली आणि सर्वांना सुखी करून प्रभू रामचंद्र येऊ लागलेले आहेत. हे असणार सांगा कथा. गोकामुचा निज मित्र, मार्गी त्याचे आहे नगर, नामे शृंगवेरा पुरा, त्यासी सत्वरा भेटावे. हनुमंतराय जाता जाता आमचा अतिशय निश्चित भक्त असणारे गुहक जे आहेत कोळ्याचे, शृंगवेर नावचं असणारं त्यांचं गाव आहे, त्या गावात त्यांना भेटा आणि सांगा प्रभू रामचंद्र येऊ लागलेले आहेत. सांगता मुझे आगमन, होईल सुखे संपन्न, पावनी या समाधान, तुझे पूजन आम्ही या लागल्यात ऐकल्याबरोबर त्यांच्या चित्ताच्या ठिकाणी समाधान वाटेल, आनंद वाटेल. आणि ज्यांनी प्रभू रामचंद्र येऊ लागलेत वार्ता सांगितली असे हनुमंतराया तुमचं असणारं पूजा असणारे ते अतिशय गौरवाने गुहक करतील. ते कोणी पुढारे गमन, अति वेगे करुणी जाण, घ्यावे भरताचे दर्शन, व्रत संपूर्ण. लगेच पुढे भरतजीची गाठ घ्यायची. भरतजीला आपण यायला लागलेलो आहोत आणि सर्व वृत्तांत भरतजीला सांगा. भरतामुचा अनुरक्त, सर्वता संदेह नाही येत, तरी राजनीती लौकिकार्थ, पावे व्रत भरताचे. भरत आमचा अनुरक्त आहे, निश्चिम भक्त आहे, पण मनाच्या ठिकाणी असणारा त्यांच्याविषयी संशय येऊ देऊ नका. पण राजनीती असते, लौकिक अर्थ लोक काय म्हणतील म्हणून भरताने कशा प्रकारचं व्रत केलंय ते असणारा हनुमंतराय पहा. राज्यलोभाची जाती पाही, धर्म नाटवे काही, ज्येष्ठाचा तेथे पाड काही, अंधलवलाई बुद्धी होया. राज्य लोभामुळं लोक काय बी करते बर का. जे राज्याच्या लोभाने धर्म आणि अधर्मही त्यांना कळत नाही. कुणाला आपण टोपी घालतोय, कुणाची आपण टोपी घालून घेतोय ही माणसाला कळत नाही. राजनीतीमध्ये काय कळतंय. आणि वयाची मर्यादा राहत नाही. वयात मोठा असलं तरी त्याला काही बोलतोय, बारका असला तरी त्याला काही बोलतोय. लहान मोठं असणार राजनीतीमध्ये कळत नाही. का तर असणारे बुद्धीच्या ठिकाणी बुद्धी तांदळी होती राजनीतीच्या लोकांची. बघा आपण आपल्या परिचयातले असले तर लक्षात घ्या, बुद्धी तांदळी होती. ती बुद्धीचा विचारच करत नाही. त्यांच्या पुढं त्यांच्या राजा पुढं आपलं काय लोकांचं काय फरक काहीच कळत नाही म्हणले. राज्य भोग देखता पुढे, म्हणोनी ठाके वेडे, साखरेवरुनी माशी नुडे, जेवी जडे विषयार्थी. राज्य भोग जर बघितला गेला तर मन येडं होतं म्हणले. जसं गुळावर बसलेली माशी हुटतच नाही तसं खुर्चीवर बसलेल्या माणसाला हुटूच वाटत. काय बी होऊ दे, तिकडं उलटा पालत्या जगाची होऊ दे, पण माझी खुर्ची व्यवस्थित राहिली पाहिजे. जय त्याला असणार अशी एवढी खुर्चीची आवड असते म्हणले. भरताचे पित्रार्जित राज्य आहे पितृदत्त, जरी झाला लोलुप्त तरी निश्चित देव. ऐका हनुमंतराय, तुम्ही गेल्यानंतर भरतजीचं आचरण कसं आहे बघा. त्यांना असणाऱ्या आपल्या वडिलांच्या दशरथ राजाच्या कृपा आशीर्वादाने आणि वरदानाने राज्य प्राप्त झालेलं आहे. आणि त्यांच्या मनामध्ये बघा थोडी जर राज्य करण्याची त्यांच्याकडे जर असले, त्यांना जर वाटलं आपण राज्य करावं असं जर त्यांच्या मनाला वाटत असेल तर आपण त्यांना राज्य देऊन टाकू असं हनुमंतरायाजवळ प्रभू रामचंद्र सांगू लागले. धर्म मर्यादा आहे ऐसी, जेते जेते प्रीत जयासी, वा वा. तेते तेते अर्पावे तयासी, हेची साधूचे साधूचं व्रत काय आहे. ज्याला जे पाहिजे त्या आहे रे, ज्याला जे पाहिजे ज्याला जे आवडतं ते पुरवावं. दुसरं देऊन काय उपयोग आहे का. ज्याला जे आवडतं तीच द्यायला पाहिजे का नाही. आता लहान बाळाला काय आवडतं ती द्यायला पाहिजे. त्याला जे आवडत नाही ती दिलं तर त्याला पचणार आहे का. पचतच नाही. तशा प्रकारे प्रभू रामचंद्र सांगतात जे ज्याला आवडतंय तेच द्यायला पाहिजे. भरताला राज्य आवडत असेल तर आपण बिनधास्त देऊ. राज्य लोभ तत्वता आम्हासी नाही सर्वता, चिन्ह पावनी या भरता, राज्य निश्चित देवते. राज्याचा लोभ अजिबात मला नाही, पण भरताची वागणूक पहा. त्यांना जर वाटत असेल नाही ह्या वर्षी तिकीटला भरायचं म्हणते ती काय का होईल पडू नाही तर ना पडू आपलं डिपॉझिट जप्त का होईना, पण त्याला वाटतं अर्ज भरायचाच भरूच. असं जर त्यांच्या मनात भरतीची असेल तर भरतीला बिनधास्त आमदार करून टाकू, म्हणजे बिनविरोध करून टाकू. आपल्याला काय राज्याचा लोभ नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात धर्म मर्यादा ऐसी जाणा, शीघ्र पावनी याचे चिन्ह, काय ते चिन्हाचे लक्षण ऐक सांगेना संकेत. धर्म मर्यादा धर्मशास्त्र सांगतंय की आधी त्याचं आचरण बघावं, वागणूक बघावी.
आणि मग त्याची बरोबर तसे असणारा विचार त्याच्या समोर मांडावेत म्हणजे त्याचे असणाऱ्या चिन्हांचं लक्षण आपण लक्षात आणायला पाहिजे ना. नसतं चुळबुळ 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 करत बसताय, पण त्याला काय पाहिजे ते लक्षात आलं पाहिजे. आपल्या भाषेत म्हणतो ताक म्हणलं की ताक वळखायला पाहिजे. तशा प्रकारचं त्याचे असणारे लक्षण आपण बघायला पाहिजे हनुमंतराय. आता तुम्हाला तुमच्या लक्षात यायची ना हनुमंतराय, तुम्ही वंचन माणसातले कुठं लय जास्त तुम्ही फिरणारे म्हणजे मला माणसाची लक्षणं लक्षात येते. आता बरोबर रामचंद्र काय लक्षणं सांगतात ऐका. हर्षदाटे सर्वांगासी रोमांच उभवणी उल्हासी गुढी चौपासी उभवी. आपल्या आवडीचा व्यक्ती दिसल्याबरोबर अतिशय आनंद होतो. एवढा आनंद साधकाला होतो की अंगावरचे केस उभारतात, शहारे अंगावर उभारतात म्हणले असणार, उल्हासाने म्हणले असणार तो नाचू लागतो आवडीचा माणूस दिसल्यावर. शीघ्र जाऊनी आपण काय ते ओळखावे चिन्ह आमुचेही आगमन करी निवेदन भरतासी. म्हणून लवकरात लवकर जावान भरतीचं चिन्ह ओळखत नाही. आणि आम्ही जोपर्यंत लय असणाऱ्या लवकरात लवकर प्रभू रामचंद्र अयोध्या नगराच्या ठिकाणी येऊ लागलेले ही बातमी भरतजीला सांगा. अंतरीची या प्रेमावस्था कंठी बाष्पा दाटता देहनावरे सर्वता पडे तत्वता मूर्छित. आम्ही यायला लागलो असं जर अंतराच्या ठिकाणी त्यांनी जर आवरलं तर त्या अंतराच्या ठिकाणची जी काही प्रेम अवस्था आहे प्रेम अवस्थाने कंठ सद्गतीत झालेला पाहिजे. देह अनावर त्यांचा झालेला असेल आणि धार दिशी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडतील का आवडीचा व्यक्ती यायला लागल्यावर अशा प्रकारची धावाधाव झाली पाहिजे. अंतरी प्रेमा आणि वार जाणं तरी हे बाह्य प्रकट चिन्ह अंतरी प्रीती नसता पूर्ण बाह्य चिन्ह. अंतराच्या ठिकाणी जर प्रेम असलं अंतःकरणातून पुढच्या व्यक्तीविषयी तर लगेच बाहेर प्रकटतं या बसा बसा चहा घ्या पाणी घ्या बर का. आणि जर अंतराच्या ठिकाणी जर प्रेम नसलं तर म्हणतोय का चहा घ्या पाणी घ्या कशाला आली काय कामाचा टायमाचा जायचा वेळ झाला नेमकं टायमाला आली उगा आले ती बाहेर पडतंय का त्या अंतरातला पडतच नाही. तशा प्रकारे आतल्यात घुसमटत शीघ्र यावे वायुनंदना तदनुसार अयोध्ये जाणा करू गमना. अशा प्रकारची भरतजीची अवस्था आणि भरतजीची लक्षणं लवकरात लवकर जाऊन चिन्ह तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा. त्याच्यानंतरच आपण अयोध्येला जाऊ, नाहीतर हित भारद्वाज ऋषीच्या आश्रमातच बसू प्रभू रामचंद्र म्हणतात. ऐकोनी या श्रीराम वचन अनायासे प्रेमचिन्ह श्रीराम मुखे करुणा हनुमंते आपण. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं बोलणं आणि जी काय अंतःकरणाच्या ठिकाणची प्रेमाची चिन्ह आहेत प्रभू रामचंद्राच्या मुखातून हनुमंतरायाने ऐकली आणि ऐकून हनुमंतराय काय करू लागले. म्हणून घातले लोटांगण करुणी प्रदक्षिणा नमन भरत दर्शनी प्रेम गाण केले उड्डाण अतिवेगे. प्रभू रामचंद्राच्या मुखातले असणारा ऐकलं आनंद झाला हनुमंतरायला. लोटांगण प्रभू रामचंद्राला घातलं, परत प्रदक्षिणा घातली गेली आणि भरतजीचं दर्शन घ्यायचं, भरतजीला पाहायचंय ही उत्कंठ अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण झाली आणि अतिशय वेगाने उड्डाण मारलं. गरुड वेग पवन वेग लाजवीत मनोवेग हनुमान चालिला सवेग अतिबळ वेग मारुती. उड्डाण मारलं, गरुडाच्या वेशाला पाठीमाग, वारेच्या वेगाला पाठीमाग मारलं आणि मनाच्या वेगाला तर लाजवूनच टाकलं. तर मनाचा वेग सगळ्यात जास्त पण मनाच्या वेगाला सुद्धा लाज वाटेल अशा प्रकारचे बलशाली असणारे हनुमंत वेगाने निघालेले. नाम बळे आणि वारा उड्डाण केले वेगवत्तर गगना क्रिमिले समग्र रंगवीर पुर पावला. नामाची ताकद आणि त्या नामाच्या ताकदीवर हनुमंतरायाने उड्डाण केलं. असं भरदिशी उड्डाण केलं आकाश मार्गाने. शृंगारवीर नावचं जे काय गाव आहे घोकाचं त्या गावात हनुमंतराय लगेच पोहोचले. गुहकाद्वारी कुपी कुंज राम नामे बुबकार हनुमंत केला वेगतर तेने समग्र गज बजिले. त्या गुहकाच्या दरवाजाजवळ हनुमंतराय गेले आणि जय श्रीराम आवाज टाकला. अख्खं गाव दुमदुमलं गेलं, अख्खं घर दुमदुमलं गेलं. गुहकाचं गुहक म्हणला आवाज कस काय आला. ते दीर्घ राम राम ध्वनी कोण भाग्य पुरुषाची. वा 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 वा
जननी दीर्घेश्वर्य करुणी नादे आवनी आत्मच घरातनं मनात विचार करायला सुरुवात केली गुहकाने. कोण असा भाग्यवंत आहे, नशीबवान आहे आणि त्याच्या मुखातून एवढी भली मोठी दीर्घ म्हणतात जय श्रीराम हे हळूच म्हणलं. एवढी भली मोठी असणारे दीर्घ लांब लचक असणारा आवाज कोण असा भाग्यवंत आहे, त्याच्या आवाजाने आकाश दुमदुमला गेलं. ज्याचे मुखी नाम उच्चारण तो जाण श्रीराम समान. वा 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 वा. ये श्रुती पुराण बाहुगुण गरजती. शाही शास्त्र 18 पुराणची आली वेद हात वर करून गर्जना करून सांगतात की ज्याच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे तो प्रभू रामचंद्रा समान आहे असं शाही शास्त्र 18 पुराण गर्जना करून सांगतात. आरती वचरी रे जाण जे झाले श्रीराम समान. ऐकत्या भक्तांचे लक्षण सावधान सुचिन्नी. स्थूल ध्येय आपला ध्येय रामासारखा प्रभू रामचंद्रासारखा झाला कसं ओळखायचं आहे का नाही. आपण म्हणतो देव माणूस आहे, मग देव माणूस कसा झाला कशावर ओळखायचं. माणूस उगत कोणाला म्हणते ते देव माणूस आहे, पण देव माणूस कोणाला म्हणायचा काय त्याच्या असणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे काय काया पालट झालेला असतो, त्याच्या शरीरात काय बदल झालेला असतो, कायाने वाचेने मनाने ते असणारा साधा काय करत असतो त्याच्या विषयीची लक्षण आहे का. मनी सतत भरली मूर्तीची ते चिंतन अहोरात्री. बुद्धीचा निश्चय रघुपती संसार स्फूर्ती सांडोनिया. संसाराची स्फूर्ती सांडोनिया. संसार करत असताना बरं का भक्त कसे असावेत आणि तो भक्त रामासमान कसा होतो. मनी सतत भरली मूर्ती. मनाच्या ठिकाणी श्रीराम जय राम जय जय राम नाम उच्चरिता कंठी. पुढे उभा जग जेठी ऐसे करोनिया ध्यान मनी करावे चिंतन. मनात अशा प्रकारचं राम म्हणल्याबरोबर मूर्ती हृदय पटलावर उभारली पाहिजे असं जे असणारे सतत मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं ध्यान करतात. चित्ताच्या ठिकाणी रात्रंदिवस चित्ताच्या ठिकाणी चिंतन श्रीराम जय राम जय जय राम आणि बुद्धीचा निश्चय श्रीरामच. का तर बुद्धीचा अनेक असणारा विचार असतात इकडे जाऊ का तिकडे दही खाऊ का मै खाऊ म्हणती. काहीच खाऊ नको, दही बी खाऊ नको, मै बी खाऊ नको, नीट राम खा. अशा प्रकारचा असणारा बुद्धीचा निश्चय ज्याचा झालेला असतो आणि संसाराची स्फूर्ती ज्याला शिल्लक राहिलेली नसती त्यालाच प्रभू रामचंद्र समान राहत होतं असं म्हणतात. देहाचे टाई अहंकार झाला होता दृढ तर त्याची गुरु चरणीच सार पावता सत्वर परतला. देहाच्या ठिकाणी भरपूर अहंकार होता. मी 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 करत होतो बकऱ्यासारखं मी म्हणून मी कापला तिथं असणार कुठं यज्ञाच्या ठिकाणी मी संपून टाकला त्याला. नंतर न्या तीच एकटा प्राणी करतो बाकीचं करीतच नाही कोणी नंतर त्याचा बळे. मग अहंकार असणार गुरु वचनाने फुटली वाट. गुरु वचनाने तो अहंकार संपून टाकला आणि संपून टाकल्या बरोबर आणि सार कळलं. सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शिवळ पाणी जपत आहे निरंतर. निरंतर भगवंताचा कातर असणारा सार तो भगवंत नासार तो संसार आहे. आणि अशा प्रकारचं सार गुरु कोण कळलं की देहाच्या ठिकाणचा अहंकार संपतो आणि मग अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की देवच होतो असं हा देवाची लक्षणं सांगू लागले. वाचा देहाचे टाई त्रिशुद्धी दृढ होती अहम बुद्धी तिथे जाऊन स्वसिद्धी निजानंदी प्रकटली. मग देहाच्या ठिकाणी खरंच सांगायला म्हणलं तर दृढ असणारी अहम बुद्धी होती. मी 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 होतो म्हणजे मग त्यावेळेस त्या बुद्धीला गुरु वचनाने काय केलं जाळून टाकलं. कुठल्याने कशाने जाळून टाकलं सोहम शब्दाने. शिव 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 तू तू तेच आहेस. अहम ब्रह्मस्मी मीच ब्रह्म आहे. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुल त्याला अहंकाराला सोहम संपून टाकला. असा जो काय साधक ह्या पदावर झालेला असतो तो तर रामा समान असतो. नित्य निर्मिल्या मिरवे श्रीच्या नातीर्थ अभ्यंतरी हरी प्रसाद त्याच्या उदरी तो मूर्तीधारी श्रीराम. जो असणारा नित्य निर्माल्य धरी श्री. निर्माल्य म्हणजे देवाला अर्पण केलेलं असतं त्याला निर्माल्य म्हणते थोडं का. तर निर्माल्याचे असणारा काही ना काही असणारा श्री आपल्या डोक्यावर असणार. निर्माल्य आता देवाचा आपण म्हणतो तो तुळशी हार आहे बघा. जो कोणी असणारा तुळशीची माळ गळ्यामध्ये असणारा धारण करतो तो असणारा देवा समान असतो. तुळशी हार गळा
कासे पितांबर. म्हणून तुळशी असणार मध्ये जो आपल्या असणाऱ्या डोक्यावर धारण करतो. लक्षात ठेवा, आपण हे त्याला अर्पण केलेलं. तू म्हणत नाही का लोक आमच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं, देहावर बी तुळशी पत्रच आहे, पण आपण संसारातच त्याला ज्याच्यासाठी तुळशी पत्र ठेवलेलं असतंय त्याचं कधी कामच करीत नाही. काय करतात जे आता हित आले ती करते ती, पण बाकीची काय करते ती नुसतं नावाला तुळशी पत्र देहावर ठेवलं. कशासाठी ठेवलंय काय ठेवलंय मग त्याचा व्यवस्थित कळत नाही. जे असणार ज्याने असणारं तुळशी पत्र असणार आपल्या शरीरावर निर्माल्य ठेवलं तो भगवंत समान असतो. एवढंच नाही, अभ्यंतरी जो भगवंताचे असणार तीर्थाचं असणार तीर्थ प्राशन करतो चरणाचं. आणि याच्यात तेच नव हरिप्रसाद ज्याच्या असणाऱ्या उदराच्या ठिकाणी असतो. बरं का, लक्षात ठेव. म्हणून प्रसाद चुकवायचा नाही आणि आपला कुणाला द्यायचा नाही. लय आपल्याला वाटत असलं वाटावा तर एक पोतं आणायचं आणि इथं वाटायचं, पण आपला उगाच दुसऱ्याला द्यायचा नाही. आता मी काल मी गेलो तिकडं, म्हणलं आपलं सहज गेलं तिथं पण प्रसाद वाटायला. मी म्हणून मला माझं मुठ भरले, सगळेजण मला द्यायला लागले. हा प्रसाद तुमचे तुम्ही खावा म्हणलं, मला दिलेला आहे की म्हणलं. तरी सुद्धा माणसं देतच होते. असं त्यांना काय माहिती नाही म्हणलं. पुढच्या वेळेस तुमच्या गावाला पोतीला की सांगतो म्हणलं प्रसाद आपण आपला खायचा, दुसऱ्याला द्यायचा नाही. वाटायचा आणि घरनं पोतं भरून काय वाटायचं सगळ्या बसणाऱ्याला वाटा. मग म्हणले असणार असं म्हणले ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी उदराच्या ठिकाणी भगवंताचा प्रसाद आहे तोच मूर्तिमंत प्रभू रामचंद्र असतो. म्हणजे वाचा माझी पूर्ण सहजी भासे अंतर जेते त्याची बाणा दयाची दिसे. ज्याचं असणारं दृश्य वस्तू पाहताय जो पाहताय त्याच्यात त्याला रामच दिसतो. मुझ में राम तुझ में राम कोई नाही पराया. दुसरं रामाशिवाय दुसरं काय त्याला दिसतच नाही. ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असं भान झालेलं असतं की रामाशिवाय दुसऱ्या जगात काहीच नाही. नुसतं राम, त्याला म्हणायचं रामा समान झाला. आपल्याला डोळ्याला काय काय दिसतं जवळ जवळ, का तर 90% ज्ञान डोळ्याने होतं. सगळ्यात विचित्र असणार इंद्रिय कुठला असेल तर डोळा आहे. डोळ्यामुळे सगळ्या भानगडी घालते ते. मग तर ती गंधारी काय सोपी आहे काय, मालकाच्या डोळ्यावर पट्टी होती तिने वर पट्टी बांधून घेतली काय, आणि पट्टी सोडल्यावर सगळं घडलं. जवळ पट्टी होती तर व्यवस्थित होतं. म्हणून सगळ्यात जास्त ज्ञान कशाने होत असेल तर ज्ञान इंद्रियाने डोळ्याने होतं. म्हणून ती काय डोळ्याचं जी काय असणार पाहण्याची जी काय असणार भान आहे ते भान रामचंद्र ज्याचं झालं तोच रामा समान. अतिशय उल्हासेची नाम गरजता वेशेशी राम रूप तो निश्चयेशी चला भेटीची जाऊ तया. काय गुरुजी म्हणतात बरं का, वा वा भाग्यवंत आहेत नशीबवंत आहेत बरं का. गुह काय म्हणाला, जो अतिशय उल्हासाने आनंदाने राम नामस्मरण करतो आवेशाने उल्हासाने दोन्ही पाहिजे बरं का. नंतर 8 वाजले की चला श्रीराम जय राम म्हणा, श्रीराम जय राम जय जय. काय खरं रोजाने लावले होते ते रोजाने लावले तर पैसे मिळतात म्हणून मोठ्याने तरी वाटत, पण लई मोठा रोजगार इथं संपणारच नाही कधी बरं का. मग म्हणजे आळस नसावं, सांडोनिया मानाभिमान आळस बाजूला सारून असणारा जो आनंदाने उल्हासाने प्रभू रामचंद्राचं नामस्मरण नाम जप करतो तो निश्चयाने रामच आहे. आणि चला त्याच्या भेटीला आपण जाऊ असं गुहजी म्हणतात. ऐकोनी श्रीराम नामाची ध्वनी अद्यापि भेटीला घोणी अधमैसे आम्हाला गोनी आला कोणी असतीना. माझ्या बाबतीत कालची घडलेली घटना बरोबर का असं म्हणलं ऐकोनी रामनामाची ध्वनी ऐकली आणि भेटीला गेलंच नाही. त्याच्यासारखा मूर्खाने आदम कोणीच नाही ओबीचं सांगितलं. म्हणून आम्ही बी रामनाम ऐकलं, गाडी फिरवून गेलो तिथं, पण काय योगायोग त्यांचा टाइमच संपला होता. असू दे म्हणलं नशिबात नसताना काय ऐकायला तरी घेतलं, जे खाडं झालं तेवढं तरी भरून तरी निघलं. आरतीला तरी हाजरी लागली 2-4 वावे ऐकायला. त्यांना नवीन ठिकाणी गेल्यावर माणसाला माहित नसतं ह्यांना काय येते का नाही, जाऊ दे असू दे म्हणलं तुमचं जसं असेल तसं. मग म्हणलं पण रामध्वनी ऐकलाय आपण म्हणलं ही सोडून पुढे जायचं
नाही का तर ह्याच्यासारखा मूर्ख कोणीच नाही. गुहकाला कळलं, मग आपण रामायण वाचतो ऐकतो आपल्याला कळत नाही म्हणलं आपल्यासारखा कोण आहे. मग नाही का ते आमच्या महाराजाचं प्रमाण आहे. गेलं महाराज बाहेर कुठं पोती वाचून शहाणा झाला, परी अंगी नाही उमगला. काय म्हणावे त्या मूर्खाला. गुहजी म्हणलं रामनाम ऐकतोय आणि ते रामनामाचे तिथं जर ती जात नसेल, ऐकून तिथं जर जात नसेल, त्याच्यासारखा मूर्ख अधम कुणीच नाही असं गुहजी म्हणतात. ऐसा करोनी विचार श्रीराम प्रेमे उत्तर बाहेरी आले जी समग्र तव कपिंद्र देखिला. मनामध्ये विचार केला, पण रामचंद्राचं नामस्मरण करतोय आणि त्याच्या भेटीला जर नाही जायचं म्हणून बघा लक्षात ठेवा. पुढचा राम राम केला की हे आपोआप राम राम म्हणतोय. कुणी का असा राम राम म्हणलं की राम रामच म्हणतोय. आणि मग म्हणजे असा विचार केला, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, एवढं प्रेमाने करतोय, उल्हासाने करतोय, आनंदाने करतोय. रोजाने लावल्याने करत नाही, हम करे सो तुम करे अशा प्रकारचं बी नाही. हे असणार आतून असणारे गुहकाने ऐकलं आणि गुहक आपल्या परिवारासहित बाहेर प्रभू राम ज्याने आवाज टाकला त्याच्या भेटीसाठी आलेले आहेत. बाहेर बघितलं तर हनुमंतराया दिसले. वानर होऊन मनुष्याची वाणी श्रीराम नाम त्याच्या वदनी अति प्रचंड दिसे नयनी. श्रीराम गुणी भरलासे. गुहजी बाहेर आल्यानं दरवाज्यातनं डोकावलं तर आगडबांच्या तगडबाम भल्या मोठ्या वानराच्या स्वरूपामध्ये प्रचंड असणाऱ्या हनुमंतराव बघितले तर म्हणले ही तर वानर आहे की, पण वानर असून म्हणले मनुष्यवाणी बोलतोय. बघा पशु काय पाप पुण्य झाले ती उत्तम नीच भोग होती असं म्हणतात, पण पशुला सुद्धा रामनाम कळलं. रामनामात काय ताकद आहे ते पशुला सुद्धा कळलं, पण माणसाला कल्याण सोना खाणाऱ्याला कळाना. असू द्या मनुष्य असणारा सुद्धा मनुष्यवाणी बोलते. वानर रामनामाचा असणारा मुखातून असणारे शब्द बाहेर निघत आहेत आणि राम गुणाने परिपूर्ण भरलेला आहे असं गुहकजीनं पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर अति प्रचंड विख्यात श्रीराम प्रेमे होतीला दिसत तेने गुहक हर्ष भरित प्रीती गाली ती लोटांगण. भलं मोठं असणारं शरीर असणार आहे, मुखातून श्रीराम जय राम जय जय राम. आणि मूर्तीकडे जर पाहिलं तर जणू काय प्रेमानेच मूर्ती परिपूर्ण भरलेली आहे की काय. कुणाच्या प्रभू रामचंद्राच्या प्रेमाला काय आवड आहे, काय चिंतन आहे, काय आवाज आहे असं गुहकजीनं ऐकलं गेलं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरात गडबडाला टांगण हनुमंतराया समोर घातलं. प्रेमयुक्त अंतःकरण ऐकोनी नाम स्मरण करोनी साष्टांगी नमन पुसेची कपिसी. अंतःकरणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राविषयी एवढं प्रेम आहे. नुसत्या आवाज म्हणून ओळखलं बरं का, लक्षात ठेवा. बरोबर आहे, झाड जाणीचे फुले माणूस जाणीचे बोलण्यानं माणसं ओळखायला पाहिजे. माणूस जर नीटनेटकं बोलत नसलं चांगलं गोड गोड बोलायला लागलं तर अवघड आहे माणसाचं. तरी काहीतरी जातानी कसं काय चाललंय पाहुणं बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे म्हणणार जातानी नाही हो एवढं असायला बघा असं म्हणले. तसं माणूस असणार जसं वळकावं बोलण्याहून तसं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणावरून प्रभू रामचंद्राविषयी अंतःकरणात असलेलं प्रेम ह्याच्याहून घोकाने हनुमंतराला गडबड असं लोटांगण घातलं. पुन्हा नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला आणि हनुमंतराला काय विचारतात ऐका. स्वामी तुम्ही कोटिले कोण मुखी नामाचे उच्चारण वानरी तनु काय कारण येले कोटोली झाले स्वामी. बस करा आपलं. मग म्हणले असणार बघा वानराला असणारा गुहकजी बोलू लागले. कोळी एक कोळी एक गुहक म्हणजे कोळी मागच्या जन्मी कासव होते. भेटू देत नव्हते प्रभू रामचंद्राला. भेट लक्ष्मी म्हणजे डावचाचे सगळे शेषाचा अवतार. पण ह्या जन्मात लक्ष्मणजीला बाजूला प्रभू रामचंद्राला जवळ प्रभू रामचंद्राने त्यांना जवळ केलेलं आहे. मग असणारे स्वामी हनुमंतराया तुम्ही कुठले आहोत, कोण आहोत, तुमच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नामस्मरण यायचं काय कारण
आणि वानराचे शरीर असताना सुद्धा मुखामध्ये नामस्मरण आणि असू द्या असलं ते असलं कुठून आला लय लांबून आले म्हणजे आता हनुमंतराय गोड गोड शब्दांनी भाऊजीला काय सांगतील ऐका पुढं. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. ऐकोनी प्रीती मंजूळ वचन, श्रीरामी प्रेमागन, तेने हनुमान सुखे गगन, लोटांगणे विनवित. कथेचं अनुसंधान हनुमंताजी निघालेले आहेत भरताची भेट घेण्यासाठी रामचंद्राने पाठवलेलं आहे. शृंगवेरपूर त्या गुहकाचं गाव आहे आणि ते असणाऱ्या गुहकापाशी हनुमंत आल्यानंतर ना गुहकाने विचारलं, बाबांनो वानर दिसायला पण मुखामध्ये राम आहे, कुठला आहे, काय आहे, मुखामध्ये रामनाम कसं काय. अशा पद्धतीने विचारल्यानंतर ना हनुमंताला आनंद वाटला, कारण रामचंद्राचं प्रेम यांच्यापाशी आहे, मुखामध्ये रामनाम आहे, म्हणून हनुमंताला आनंद वाटला. प्रीती प्रेमानं मंजूळ वचनानं हनुमानजी काय सांगतात ऐका. संपवरी वनवास व्रत करोनिया, राक्षसाचा निपात, जनस्थान करो निमुक्त, द्विजदानार्थ दिदले रामे. हनुमानजी गुहाकाला सांगू लागले वनवासाचं व्रत रामचंद्राचं होतं ते संपवलं, सगळ्या राक्षसाला भगवान श्रीरामचंद्रांनी मारलं, जनस्थान सगळं निर्मुक्त केलं आणि ब्राह्मणासाठी अर्पण केलेलं आहे असं सांगतात. वधोनी रावण कुंभकर्ण, विजयी झाला रघुनंदन, सुरवरांचे बंदी मोचेन लागता क्षण पै केले. आणि सगळे असणाऱ्या रावण कुंभकर्णाला रामचंद्रांनी मारलं, विजयी झाले. देवलोक जे काय रावणाच्या बंदीमध्ये होते, देवलोकांची सुटका केली आणि एवढं असणारं सगळं कार्य करून रामचंद्राचा विजयी झाला. हनुमान बोलतात, शोक देवनिया त्रिभुवना, सहित जानकी लक्ष्मण, करो निविमानारोहण, पहिलं जाणार येताती. हनुमानजी सांगू लागले रामचंद्र पाठीमागून विमानामध्ये बसून येत आहे. रामचंद्र येणाऱ्याचा आनंद अख्ख्या त्रिभुवनाला झालेला आहे, सगळ्या जगामध्ये सुख झालेलं आहे. लक्ष्मण आणि सीतेला बरोबरीला घेतलेला आहे. विमानामध्ये श्रीरामचंद्र बसलेले आहेत आणि आता पाठीमागून येतील असं गुहकाला हनुमानजी सांगतात. शरणांगत दोघे जण सुग्रीवानी विभीषण, अपरमित वानर सैन्य, नामे त्रिभुवन गर्जत. शरणांगत असणारे दोघे जण आहेत रामचंद्राला शरण आलेला. एक राजा सुग्रीव आहे आणि दुसरा राजा विभीषण आहे. दोघेही रामचंद्राला शरण आलेले रामचंद्राने विमानामध्ये बसवलेले आहेत. शरणांगत सहित बंधू लक्ष्मण आणि सीतेला घेऊन रामचंद्र येत आहेत. राक्षसासी देवनी मुक्ती, रामे उद्धरिली त्रिजगती, नामे महापातकी आपती, गती आघात कीर्ती रामाची. आणि सगळ्या राक्षसांना मुक्ती दिली. भगवान श्रीरामचंद्रांनी सगळ्या राक्षसांचा उद्धार केला. त्रिजगताचा उद्धार रामचंद्रांनी केलेला आहे आणि त्याच रामचंद्राच्या नावानं महापातक्याचा उद्धार होतो. असे असणारे हनुमानजी विजयी होऊन येतात असं सांगू लागले. वानर वनचर पाले खाईर, केवळ श्रीरामाचे किंकर, माझे नाम हनुमान वीर, गुढी सत्वर घेऊन आलो. हनुमानजी सांगू लागले वनामध्ये राहणारे आहेत आम्ही, झाडाचा पाला खाणारे आहेत आणि मुखामध्ये सदोदित रामाचं स्मरण आहे, रामचंद्राचं नाव आहे आणि असा असणारा मी हनुमान आहे. माझं नाव हनुमान वीर आहे आणि विजयाची गुढी घेऊन मी पुढे आलेला आहे. पाठीमागून रामचंद्र येतील असं गुहकाला सांगतात. तुम्ही श्रीरामाचे निज गण म्हणून श्रीरामे आपण, कळवावया निज गमन गुढी देवोनी पाठविले. हनुमानजी सांगू लागले रामचंद्राला तुम्ही आवडतात. काय ना आवाज काढा की तिचा कसा बसन म्हणून सांगणार होता. लय अंडा लागल्यात खाऊन आल्यासारखं, तुम्ही न खाल्ल्यासारखं अंडा लागला. पती सांगून आलोय म्हणून तर म्हणलं की रामचंद्राचे तुम्ही आवडते आहात म्हणून रामचंद्राने पाठवलेला आहे. तुमच्याबद्दल रामचंद्राच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे, प्रेम आहे म्हणून रामचंद्राने विजयाची गुढी घेऊन मला पुढे पाठवलंय असं हनुमानजी
गुहकाला बोलतात आता स्वस्ती असो तुम्हासी येता भेटी श्री रामासी मज जाणे अयोध्येसी गुढी भरतासी सांगावया. आणि हनुमानजींनी आशीर्वाद दिला, स्वस्ती असो तुझा लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सदृढ. स्वस्ती असो म्हणली सुखाने राहावा. आता मला पुढे जायचंय अयोध्येला आणि भरताला ही विजयाची गुढी जी काही विजयी वार्ता आहे ती भरताला सांगायची आहे असं म्हणून हनुमानजी निघाले. ऐकोनिया हनुमंताचे वचन गुहेके घातले लोटांगण व्रतन सांगता संपूर्ण केवी प्राण करा स्वामी. हनुमंताचं बोलणं ऐकलं. हनुमंताने सांगितलं पाठीमागून येतात, त्यांचा विजयी झालेला आहे, त्रैलोक्यावरती विजय रामचंद्राने मिळवलेला आहे. सीतेला लक्ष्मणाला बरोबर घेऊन येतात आणि हनुमानजी निघाल्याबरोबर गुहाकानं लोटांगण घातलं. म्हणले महाराज असं थोडक्यात माहिती सांगून जात असतात का? आता आलं तर का ते सांगून जावं. म्हणजे नेमकं काय झालं, रामचंद्राचं चरित्र परिपूर्ण सांगा, राम लक्ष्मणाची माहिती सांगा असं गुहकजी बोलतात. घालोनिया लोटांगण विदीप्त करोनिया पूजन करिता झाला विनवन राम लक्ष्मण कोटे स्वामी. गुहकानं लोटांगण घातलं, विधियुक्त पूजन हनुमंताचं केलं आणि सांगितलं, विनंती करून विचारलं की रामचंद्राचा आता सध्या कुठं आहे आणि त्या रामचंद्राची स्थिती गती आम्हाला सांगा अशी विनंती गुहकजी करतात. काय सांगो त्याची महती निराली रघुपती स्वयं निघाला वना प्रती सांडोनी निश्चिती पादत्राण. गुहकाला 14 वर्षाच्या पाठीमागचं सगळं आठवू लागलं. म्हणले हनुमानजी काय सांगायचे, रामचंद्र जाताना इथं आलेले होते, पायामध्ये चपला सुद्धा नव्हत्या भगवंताच्या. कुठं होत्या? लक्ष्मण वागवत होता, लक्ष्मणाच्या मस्तकावरती ते असणारे पादत्राण होते. तृणाच्या शय्यावरती शय्याने केलेला भगवान श्री रामचंद्र. आहार म्हणजे काय, फक्त फळाचं सेवाने केलेला. असे रामचंद्र वनवासामध्ये जाताना बघितले होते. त्याच्यानंतर पुन्हा रामचंद्राची वार्ता आली नाही. तुम्ही घेऊन आलात तर त्या रामाची स्थिती आम्हाला सांगा. हा गुहक विचारू लागला. कोठे आहे रघुपती लवकरी सांग मज प्रती सकासो मित्र तदुलो व्रती अनुपम ख्याती तयाची. रामचंद्र कुठं आहे आणि ते असणाऱ्या रामचंद्र बरोबर सखा असणारा सौमित्र आहे, लक्ष्मण आहे. निस्सीम असणाऱ्या रामचंद्राच्या सेवेसाठी जीवन अर्पण केलेला तो लक्ष्मण आहे. त्या लक्ष्मणाची सुद्धा जाताना आम्ही स्थिती बघितलेली होती आणि तो लक्ष्मण कुठं आहे, कसा आहे सांगा. श्रीराम सेवेच्या दराविले त्याजिली निद्रा तंद्रा तुझे करून या शरीरा निशेष हारा त्याजिले. आणि त्या लक्ष्मणाची असणारी अवस्था फक्त रामचंद्राची सेवा करण्यासाठी निद्रेचा त्याग केला, आहाराचा त्याग केला आणि ब्रह्मचर्य व्रत धरून लक्ष्मणची कठोर सेवा त्या रामचंद्रांची जी करत होते ते आम्ही बघितलेलं होतं डोळ्यानं. मग तोच असणारा लक्ष्मण जो रामचंद्राच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण केलेला आहे तो कुठे आहे सांगा. कोठे आहे ती जानकी माता श्रीरामे सेवे लागी तत्वत बाळपणी तापसता अति निष्ठुरता धरलेली. आणि गुहकाने विचारलं ती असणारी सीता माता कुठे आहे. श्रीरामचंद्राच्या सेवेसाठी वनामध्ये आलेली आहे आणि एवढं असणारं त्या ठिकाणी बालपण आहे सीतेला. अजून कुठं आता शिकतर लग्न झालेलं होतं लगेच पाठीमागं वनवास लागला. अशी असणारी ती सीता रामचंद्राच्या सेवेसाठी आलेली होती. तापसपणा तिनं धरलेला होता, तापसियाच्या वेशामध्ये रामाबरोबर आलेली होती. कुठे आहे सांगा. विमान देखिले अंबरी आम्हासी न दिसे अद्यापीवरी सांग काय झाले परी दीर्घ स्वरी आक्रंदे. गुहक विचारू लागला तुम्ही सांगितलंय विमानामधून येतात पण कुठं आहे.
विमान दिसना गेलं आम्हाला. मग रामचंद्र कुठे गेले? कारण त्यांनी जाताना सांगितलं होतं रिटर्न येताना तुमची भेट घेतो. मग कुठे गेले रामचंद्र? अजून भेटीसाठी का आले नाही? तर म्हणून गुहक दीर्घ स्वराने रुदन करून हनुमंताला बोलतात, कोणी त्याचा प्रेम भाव हनुमंत उचंबळला पाहो. गुहका शांत होऊनी महाभाव रामागमन सांगत. आणि त्या गुहकाविषयी गुहकाचं जे रामचंद्रावरती प्रेम होतं ते प्रेम हनुमंतानं बघितलं. हनुमंत उचंबळले गेले. हनुमंताला सुद्धा प्रेम अवस्था अनावर झाली. त्या गुहकाला शांत केलं आणि रामचंद्र येत आहेत. रामाचं आगमन गुहकाला हनुमानजी सांगतात. मार्गी येता विमान भरद्वाजानंद शरण होऊनी रघुनंदनाती प्रीती करोनी प्रार्थिला. आणि गुहकाला सांगू लागले रामचंद्र येतात, पण रस्त्यामध्ये भारद्वाज ऋषींचा आश्रम लागला मार्गामध्ये. त्याच्यामुळं भारद्वाज ऋषी अनन्य शरण रामचंद्राला झाले. म्हणून त्या भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये रामचंद्र आजची रात्र थांबणार आहे. तिथं थांबलेले आहेत. आणि सकाळी सकाळी लगेच रामचंद्राचं विमान तुमच्यापाशी येईल. गुहकाला हनुमानजी बोलतात, ते क्रम यादची राती सर्वता विमान स्थिती सहित सौमित्र सीता सती येईल रघुपती येणे मार्गे. आणि आजची जी रात्र आहे ती रात्र त्या भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये रामचंद्र थांबणार आहेत. आणि उद्या सकाळी सीता लक्ष्मणजी बरोबर रामचंद्र विमानामध्ये बसून तुमच्या भेटीला याच मार्गाने येतील. हनुमानजी बोलतात, सौमित्रे अद्यापी जाण परसिले नाही अन्न आस्ती मात्र जानकी जाण स्वय आपण उरलीसे. आणि त्या असणाऱ्या राम लक्ष्मणाची स्थिती विचारली होती गुहकानं. हनुमानजी सांगतात, बघा लक्ष्मणानं अजून अद्यापीपर्यंत अन्नाला स्पर्श केलेला नाहीये. झालं आता 14 वर्ष झालं फक्त फलाहार, अन्नाला कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. सीतेची अवस्था जर पाहिली गेली तर सगळं असणारी रक्तमांस आटलेला आहे. फक्त सीतेच्या अंगामध्ये हाड शिल्लक राहिलेली आहेत. अस्थि मात्र फक्त सीता उरलेली आहे. अशी अवस्था हनुमानजी सांगतात. श्रीरामाची गोष्टी पाये सर्वता मज सांगता नये आयशे रीती आली पाये त्रैलोकी विजयी करोनिया. आणि रामचंद्राची कथा अद्भुत चरित्र आहे. जगती तलावरती रामचंद्राने स्वपराक्रमाने अद्भुत ख्याती केलेली आहे. तेवढं सविस्तर सांगण्यासाठी आमच्याकडे वेळही नाही आणि तेवढं सांगताही येणार नाही. आता लगेचच रामचंद्र तुमच्या भेटीला येतील. त्रैलोक्यामध्ये रामचंद्राचा विजय झालेला आहे आणि तुमच्या भेटीसाठी आताच येतील असं गुहकाला सांगतात. तुमच्या भाग्याची सीमा सर्वता करिता नये अम्मा नित्य स्मरण रघुत्तमा तुमचा प्रेमानुवादे. हनुमानजी बोलू लागले, गुहक जे तुमचं रामचंद्रावरती निस्सीम प्रेम आहे, सदोदित रामचंद्राचं स्मरण तुमच्या मुखामध्ये आहे, म्हणून जगामध्ये तुम्हीच भाग्यवान आहे आणि तुमच्या भाग्याचं वर्णन करता येत नाही. आता जी तुमची प्रेम अवस्था पाहिली त्या प्रेम अवस्थेनं लक्षात आलं तुमचं रामचंद्रावरती किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे. हे असणाऱ्या तुमच्या शब्दामधून तुमच्या बोलण्यामधून लक्षात आलं असं हनुमानजी बोलतात. श्रीरामाचे करिता स्मरण ते आमासी पूज्य जाण मनोनी घातलेलो टांगण स्वय ओढाण करिता झाला. आणि त्यावेळेस सांगू लागले हनुमानजी, रामचंद्राचं स्मरण तुमच्या मुखामध्ये आहे आणि तो आम्हाला पूजनीय आहे. जो ज्याच्या मुखामध्ये रामाचं भजन आहे त्याचीच पूजा करायची असली. पांढरे कपडे घातले म्हणजे तो पूजेच्या पात्रतेचा होत नाही. तुझे मुखी नाम स्मरण मनोनी तुझा आलो शरण पुढती घाली तू लोठांगण रामकथन मद सांग युद्धकांड अध्याय 47 चेक करून बघा. आणि असा असणारा तो हनुमानजी सांगू लागले, ऐका तुमच्या मुखामध्ये रामचंद्राचं नाव आहे म्हणून तुम्ही आमच्यासाठी पूजन करण्याच्या योग्यतेचे आहे. हनुमंतानं लोटांगण घातलं, निघाले. आता
श्री गणेशाय नमः। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। हनुमंताचे उड्डाण गुहेके सोय देखुनी जाण करुणी साष्टांगेन मन आनंद मग्न पै झाला। आणि अशा प्रकारे हनुमंताचं उड्डाण निघालं भरताकडे। अयोध्येच्या दिशेनं गोवाकानं पाहिलं, साष्टांग नमस्कार हनुमंताला घातला आणि जात असताना आनंद गुहकाला झालेला रामचंद्राची वार्ता, शुभ वार्ता, येण्याचे आगमनाची वार्ता ऐकल्यानंतर गुहकाला आनंद वाटू लागलेला आहे। ऐका, श्रीराम गम सुख जाण त्या पुढे तुझ ब्रह्म सदन येणे हरिके अवघे जण निषादन गण नाचती। रामचंद्राचं आगमन होत आहे। रामचंद्र येण्याचं जे सुख आहे त्या सुखापुढे ब्रह्मसदन सुद्धा त्या ठिकाणी फिकाई तुच्छ आहे। कारण रामचंद्र येतात, परब्रह्ममूर्ती घराला येतोय, मग अजून कुठलं ते असणार? सगळं सुख त्याच्या पुढे तुच्छ आहे। म्हणून असणारे जे काही निषाद होते ते गोहकाचं सैन्य होतं, ते आनंदानं नाचू लागलं। येरीकडे हनुमंत पवना मनाते हिलाज वित वेगे चालिला त्वरित क्रमित गगनाते। रामचंद्राने पाठवलं होतं, जावा म्हणले 14 दिवस होऊन गेलेले आहेत। भरत आपल्या आगमनाची वाट पाहतोय आणि भरतानं प्रतिज्ञा केली होती 14 दिवसाच्या वर जर कालावधी राहील लागला तर 14 वर्षाच्या वरती जर कालावधी येण्यासाठी लागला तर मी पुन्हा जीव ठेवणार नाही, अशी भरताची प्रतिज्ञा होती। या भीतीनं रामचंद्राने पाठवलेलं होतं, म्हणून हनुमंत पवनाला मनाला लाजवीत त्या वेगानं निघाले। अति बळीयाडा कपी कुंजर मार्गक्रमुनी सत्वर पातला नंदी ग्रामनगर महावीर भरत जेथे। आणि हनुमान जे निघालेले आहेत सगळं असणारा मार्गक्रमण केला आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी पोहोचले, जेथे भरतासी निवास। ज्या ठिकाणी भरतजी राहत होते ते नंदीग्राम, त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमानजी आले। मूर्त पातला हनुमंत त्याने वनश्री शोभत अति अद्भुत पुष्पी फळी। श्रीराम आगमन वसंत, तुकडा आम्ही वाचायचं का? असू दे। रामचंद्राच्या आगमनानं त्या ठिकाणी असणारा वसंत ऋतू चाला की काय अशा पद्धतीची असणारी त्या नंदीग्रामाची स्थिती हनुमंत पाहू लागलेले। तिथली वनश्री अतिशय शोभिवंत दिसते, तिथली असणारी फळं फुलं सुशोभित दिसतात, असं त्या नंदीग्रामाचा परिसर हनुमानजी पाहू लागले। आपळे आली फळासी निरंकुरे अंकुरासी निरसे आली रसासी निर्जीवा जीवेसी उठली। आणि त्या वनाची शोभा अशी होती, फळाला, ज्या फळाला झाडाला फळ येत नाही त्याला सुद्धा फळं आलेली होती, ज्याला अंकुर नाही त्याला सुद्धा अंकुर फुटलेला होता, ज्या फळाला रस नाही त्याला सुद्धा रस आलेला होता, निर्जीव जी असणारी फुलं होती जी येणार नव्हती अशी फुलं सुद्धा त्या ठिकाणी टवटवीत दिसत होती। अशी शोभा हनुमानजी पाहता। आला जाणोनी रघुनाथ अष्टमहासिद्धी धावत सत्वर पातळीया तेत हर्षे नाचत येऊनी पुढे। रामचंद्र अयोध्येच्या दिशेमध्ये, अयोध्येमध्ये आगमन रामचंद्राचं होणार आहे, त्याच्यासाठी अष्टमहासिद्धी रामचंद्राच्या सेवेसाठी त्या ठिकाणी धावत आलेल्या होत्या, पळत आलेल्या होत्या। रामचंद्राची सेवा करण्यासाठी सर्व अष्टमहासिद्धी आनंदानं नाचत त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आल्या म्हणतात। तेने मंडित नगर सकल लोक भजन पर श्रीराम ध्यानी अति तत्पर इंद्रियाचार तद्रुप। आणि अशा प्रकारचं असणारं ते नगर पाहिलं, त्या नगरामध्ये सगळेच असणारी लोक रामचंद्राचं भजन करत होती। एवढं असणार त्या सगळ्या नगरामध्ये संतच होते आणि जे रामचंद्राचं भजन करतात तेच असणारे संत आहेत। म्हणून आईसे नगर अवघेची संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत 42 मधली ती ओवी आहे। आणि अशा प्रकारची नंदीग्रामाची अवस्था
हनुमानजी पाहू लागलेले आहेत. श्रीरामाच्या ध्यानामध्ये सगळेच असणारे सजीव निर्जीव तत्पर आहेत असं दिसू लागलं. एक करती हरी कीर्तन अर्थमय होऊनी पूर्ण गाता श्रीरामाचे गुण प्रेमा जाण नाव रे. आणि हरी कीर्तन कोण करत होत? अर्थमय अशा प्रकारचं रामचंद्राच्या भजनामध्ये तल्लीन होऊन रामचंद्राच्या गुणाचं वर्णन करायचं. आणि एवढं करत असता अनावर असं असणारं प्रेम सर्व त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी जे होते रामाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन भजन सुरू होतं. प्रेमयुक्त अंतःकरण पती पदी गाता रघुनंदन अंतरी ठसावे चिन्ह होती जाणत द्रुप. आणि रामचंद्राचं भजन करायचं तर अंतःकरणापासून प्रेम आणि अंतःकरणामध्ये रामचंद्राविषयी प्रेम होतं. प्रत्येक ओवी प्रत्येक पद गात असताना आणि जे जे असणारं ओवी जे जे आपण पद गातोय त्या पदामध्ये तल्लीन व्हायचं आणि तद्रूप व्हायचं अशी अवस्था हनुमानजी पाहतात. अलोट कीर्तनाचे सुख अवघे होती तदात्मक एक होती रघुकुल टिळक एक दशमुख पय होती. अलोट अशा प्रकारे कीर्तनाचं सुख आहे. आणि सगळे रामचंद्राचं भजन कीर्तन स्मरण करत असताना तद्रूप होत होते. रामचंद्राच्या भजनामध्ये तल्लीन होत होते. मग कोणी त्या ठिकाणी रामचंद्र व्हायचं, कोणी रावण व्हायचं. जे जे चरित्र भगवंतानं केलेलं आहे ते चरित्राचं अनुसरण नंदीग्रामामध्ये हनुमान पाहतात. छे दुनिया श्रीरामाच्या बाणी श्री अर्पिती श्रीरामचरणी तव तव उल्हास अंतकरणी प्रेम करुणी डुलत. रामचंद्राच्या बाणानं जी जी शिर छेदलेली होती आणि त्या असणाऱ्या शिरांना पुन्हा उल्हास वाटत होता अंतकरणाच्या ठिकाणी. अशा प्रकारचं गायन स्तुती स्मरण करून प्रेमाच्या अंतकरणाच्या ठिकाणी प्रेमानं सर्वजण डुलत होते असं सांगतात. ऐका श्रोते पै सर्वज्ञ करती श्रीराम नाम श्रवण अर्था माझी होनी निमग्न करती गर्जन राम नामे. आणि ग्रंथकर्ते गावबा काका सांगतायत ऐका सर्व श्रोते त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी जे जे होते सगळेजण राम नाम श्रवण करत होते. रामचंद्राचं नावाचं असणारी कथा ऐकत होते. त्या कथेमधून जो अर्थ निघतोय त्या अर्थामध्ये मग्न होऊन रामनामाची गर्जना वेळोवेळी त्या नंदीग्रामाच्या ठिकाणची लोक करत होती. पदोत्पत्ती कीर्तन कळा विन्यास ठाण मान देखता ठसावे ज्ञान तटस्थ पूर्णतेने होती. आणि रामचंद्राचं पद गात असताना रामचंद्राचं कीर्तन करत असताना पद व्युत्पत्ती त्यातला असणारा कळा विन्यास व्याकरण शब्द अर्थ सर्व त्या ठिकाणी असं असणार ऐकल्यानंतर ना रामचंद्राचं कीर्तन त्या लोकांच्या मुखामधून की ज्ञान प्राप्त होईल अशा प्रकारचं भजन ते नंदीग्रामच्या ठिकाणी चालू होतं. ऐसे श्रीरामाचे भक्त वगे नगर समवेत धन्य आचार्य भरत श्री रघुनाथ निज भजने. अशा प्रकारचे रामचंद्राचे भक्त सगळे असणाऱ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी सगळेच अख्खं नगरच रामचंद्राचं भजन करत होतं. धन्य आचार्य असणारे भरत जी आहेत भक्ती प्रताप तो भरतांचा आहे. रामचंद्राच्या भजनामध्ये अतिशय सामर्थ्यवान भरतजी होते असं सांगतात. ते देखून हनुमान जाणत झाला अत्यंत सुख संपन्न एका जनार्दना शरण अमृत पान राम कथा. हनुमंतानं पाहिलं नंदीग्रामाची अवस्था. हनुमंताला सुख वाटलं अफाट अशा प्रकारचं सुख निर्माण झालं. गावबा काका आपल्या असणाऱ्या एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात रामकथा म्हणजेच अमृत आहे. अमृत प्याल्यानंतर लोक अमर होतात. पण ही रामचरित्र कथा ऐकल्यानंतर ना अमृता सुद्धा फिक्क पडेल अशा प्रकारची रामचंद्राची कथा आहे. ऐका. श्री स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्धकांडे एकाकार टिक्याया हनुमंत नंदीग्राम विगमन नाम समाप्त.